हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू आवर क्रिस्टल इंग्लिश अकॅडमी। तर विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल नायकोडे सर आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिपार्टमेंटल PSI 16 एप्रिल 2022 रोजी झालेला जो पेपर आहे, तर या पेपरचा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर विश्लेषण करणार आहोत। तर मित्रांनो, जे विद्यार्थी आताची 2023 ची डिपार्टमेंटल PSI ची तयारी करत आहेत, तर त्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी हा जो व्हिडिओ असणार आहे, तर हा व्हिडिओ दिशादर्शक व मार्गदर्शक ठरणार आहे। मग आपला नेहमीचाच प्रश्न असा असतोय की काही विद्यार्थी जे आहेत, तर काही विद्यार्थी मग कंबाईन ग्रुप बी ची तयारी करत असतील, ग्रुप सी ची तयारी करत असेल, कोणी राज्यसेवेची तयारी करत असेल, किंवा कोणी टेक्निकल कंबाईनची तयारी करत असेल, किंवा कोणी सरळ सेवेची तयारी करत असेल, किंवा कोणी स्टेनोग्राफरची तयारी करत असेल। तर मित्रांनो, हा व्हिडिओ मग त्यांच्या मनामध्ये प्रश्न असा असतो की हा व्हिडिओ आमच्यासाठी महत्त्वाचा आहे का? तर त्याचं उत्तर आहे निश्चितच हा व्हिडिओ सर्वच विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे। त्याचं रिझन असं आहे की आपल्या सर्वांना मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, तर मित्रांनो, MPSC जेवढ्या पण परीक्षा कंडक्ट करते, मग MPSC जेवढ्या पण परीक्षा घेते, या सर्वच परीक्षा कुठल्याही तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असू द्या, आपल्या सर्वांसाठी त्या प्रत्येक एक्झाम आणि प्रत्येक क्वेश्चन पेपर हा अत्यंत महत्त्वाचाच आहे, दिशादर्शक असतो। आणि आपल्याला निश्चितच आपण अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे, कोणत्या कॉन्सेप्टवरती फोकस केला पाहिजे, किंवा कशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारले जातात, यासाठी तुम्ही कोणत्याही MPSCच्या परीक्षेची तयारी करत असू द्या, तुम्हाला सगळेच क्वेश्चन पेपर आपण पाहणं, म्हणजे सगळेच क्वेश्चन पेपर आपण ॲनालिसिस करणं गरजेचं आहे। यासाठी मित्रांनो, जे विद्यार्थी इतर MPSCच्या कुठल्याही परीक्षेची तयारी करत असतील, त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ जो आहे, तर हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। तर मग मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये काय करतोय, 16 एप्रिल 2022 रोजी झालेला जो आपला डिपार्टमेंटल PSIचा क्वेश्चन पेपर आहे, तर या क्वेश्चन पेपरचं आपण सविस्तर विश्लेषण करणार आहोत। आता जे विद्यार्थी आता नवीन किंवा जे विद्यार्थी या 2023 मध्ये होणारी जी आपली डिपार्टमेंटल PSIची एक्झामची तयारी करत आहेत, तर त्या विद्यार्थ्यांना लक्षात यावं की नेमकं आपल्याला खरोखरच प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात। तर काही विद्यार्थी त्याच्या मनामध्ये किंवा ते विद्यार्थी या भ्रमामध्ये असतात, तर त्यांना असं वाटतं की यस, डिपार्टमेंटल PSIचा पेपर जो आहे, तर तो अत्यंत सोपा असतो किंवा खूप सोपा असतो, या भ्रमामध्ये राहतात। आणि ते अभ्यास करताना जे आहे, तर अभ्यास करत असताना पारंपरिक पद्धतीनेच अभ्यास करतात। मग त्याच्यामध्ये काय, टेन्स टॉपिक जो आहे, तर टेन्स टॉपिक हे आपलं पहिल्यासारखंच अभ्यास करत बसतात। मग राम आंबा खातो किंवा त्याच्यामध्ये स्ट्रक्चर जे आहे, तर स्ट्रक्चर तशा पद्धतीनेच पाठ करतात। S + V + O, त्याच्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असते, तर S + am + VING + ऑब्जेक्ट। तर मित्रांनो, अशा प्रकारचा जो आहे, तर या ठिकाणी अशा प्रकारच्या कॉन्सेप्ट किंवा अशा प्रकारचे प्रश्न विचारण्याचा काळ कधीच निघून गेलेला आहे। तर आपल्याला 100% येणाऱ्या परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी, आपल्याला 100% येणाऱ्या परीक्षेमध्ये यश मिळालंच पाहिजे, यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट आहे, तर ती म्हणजेच आपल्याला नेमका येणाऱ्या परीक्षेसाठी आपण अभ्यास कशा प्रकारे केला पाहिजे, कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात, किती डीपमध्ये प्रश्न आपल्याला डिपार्टमेंटल PSI परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जातात, याची 100% आपल्या सर्वांना जे आहे, तर सर्वांना 100% दिशा मिळावी, यासाठी मित्रांनो आपण हा व्हिडिओ करत आहोत। तर निश्चितच आपल्या सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे, तर येणाऱ्या परीक्षेमध्ये कशा प्रकारे आपण अभ्यास केला पाहिजे, इंग्लिश जे आहे, तर इंग्लिशचा अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे, तर हे तुम्हाला 100% निश्चितच लक्षात येईल। तर चला मग आपण हा 16 एप्रिल 2022 रोजी झालेला जो डिपार्टमेंटल PSIचा पेपर आहे, या पेपरमधील सर्व प्रश्नांचं आपण एकदम सविस्तर विश्लेषण करायला सुरुवात करूया। यस, तर बघा मित्रांनो, आपले हे सगळे जे आहेत, तर हे डिपार्टमेंटल PSI 2022 रोजी हा जो पेपर झाला, तर 2022 मध्ये झालेली जी परीक्षा आहे, तर या परीक्षेमध्ये आपले यशस्वी झालेले हे सगळे विद्यार्थी आहेत। तर याच्यामध्ये हे जे 2 सर आहेत, तर हे 2017 झालेले आहेत। तर याच्यामध्ये हे जे आहेत, तर मग अशोक काळे सर जे आहेत, तर हे अहमदनगर पोलीस आहेत। तर हे अशोक काळे सर हे महाराष्ट्रातून दुसरे आलेले आहेत। 2022चा जो पेपर झाला, या 2022च्या पेपरमध्ये त्याच्यानंतर मग अविनाश खटके सर आहेत, त्याच्यानंतर मुन्ना देशमुख सर आहेत, शिवशंकर कायंदे सर आहेत, सचिन चंदन सर आहेत, त्याच्यानंतर नेक्स्ट आहेत एकनाथ नागोरगोजे सर आहेत, आणि त्याच्यानंतर ऋषिकेश तितमे सर जे आहेत, तर हे या ठिकाणी हे सगळे जे आहेत, तर हे आपले 2022च्या डिपार्टमेंटल PSI परीक्षेमध्ये यशस्वी झालेले विद्यार्थी आहेत। याच्यामध्ये आपण हे बनवलं आहे, त्याच्यानंतर आणखी काही विद्यार्थी आपल्या याच्यामध्ये यशस्वी झालेले विद्यार्थी आहेत। निश्चितच आपल्या सर्वांचं सुद्धा अशाच पद्धतीने जे आहे, तर अशाच पद्धतीने आपल्या सर्वांना सुद्धा सक्सेस मिळणार आहे। फक्त आणि फक्त आपल्याला एकच करायचं आहे, व्यवस्थित या दिवसांची प्लॅनिंग करा। निश्चितच मित्रांनो, आपल्या सर्वांना सुद्धा येणाऱ्या परीक्षेमध्ये सक्सेस मिळणार आहे। आणि या वेळची जी जाहिरात आहे, तर ही जाहिरात खूप मोठी जाहिरात आहे, त्याच्यामुळं निश्चितच आपल्याला सक्सेस मिळणार म्हणजे मिळणारच। ठीक आहे, चलो, तर आपण या ठिकाणी मग आपला हा जो क्वेश्चन पेपर आहे, तर या क्वेश्चन पेपरमधील प्रश्न घ्यायला आपण सुरुवात करूया।
आपल्याला या ठिकाणी विचारलंय, वाक्य दिलंय इट इज एक्स्ट्रीमली हॉट टुडे. या वाक्यामध्ये एक्स्ट्रीमली हा जो शब्द आहे तर एक्स्ट्रीमली या शब्दाला अंडरलाईन केलेला आहे आणि प्रश्न विचारलेला आहे अंडरलाईन केलेल्या शब्दाची जी पार्ट ऑफ स्पीच कोणती आहे. मग हा जो प्रश्न विचारलाय तर हा प्रश्न आपल्याला कुठल्या टॉपिकवरती विचारला आहे तर हा प्रश्न आपल्याला ॲडव्हर्ब जे आहेत तर ॲडव्हर्बचे जे टाईप्स आहेत तर ॲडव्हर्ब या ॲडव्हर्ब ही जी पार्ट ऑफ स्पीच आहे त्याच्या टाईप्सवरती विचारलेलं आहेत. मग या ठिकाणी लक्षात येईल तुम्हाला ॲडव्हर्ब ऑफ मॅनर हे असे ऑप्शन दिलेले आहेत. तर आपल्याला याच्यामध्ये ओळखायचं की या एक्स्ट्रीमली या शब्दाची जे आहे तर याच्यामध्ये पार्ट ऑफ स्पीच कोणते आहे. मग याच्यामध्ये एक्स्ट्रीमली हा शब्द कोणतं ॲडव्हर्ब आहे. मग ते ॲडव्हर्ब ऑफ मॅनर आहे का, ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी आहे का, ॲडव्हर्ब ऑफ डिग्री आहे का आणि ॲडव्हर्ब ऑफ अफर्मेशन आहे का, हे आपल्याला यामध्ये समजून घ्यायचं आहे. आणि मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे ज्यावेळेस मी कुठलाही क्वेश्चन पेपर असू द्या किंवा कुठलाही क्वेश्चन ज्यावेळेस आपण त्याचं विश्लेषण करतोय तर त्यावेळेस आपण डायरेक्ट उत्तराचा ऑप्शन डायरेक्ट उत्तराचं ऑप्शन न सांगता आपण काय करतोय, उत्तराचं ऑप्शनचं विश्लेषण तर करतोयच, परंतु बाकीचे इतर ऑप्शनसुद्धा काय येत नाहीत त्या प्रत्येक ऑप्शनचं सुद्धा आपल्याला विश्लेषण समजून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला या विश्लेषणाच्या माध्यमातून येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% जे आहे ते 100% फायदा होणार आहे आणि तुम्हाला अभ्यासाला निश्चितच दिशा मिळेल. तर आपल्याला आणखी एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची. तर मी सर्वांना एक विनंती करतोय, आपण सुरुवातीला काय करायचं लक्षात घ्या, आपण सुद्धा आपल्या हातामध्ये वही आणि पेन घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये वही आणि पेन घेऊन काय करायचं याच्यामध्ये बघा, मी आता या ठिकाणी पहिला प्रश्न आहे तर आपण काय करायचं आहे, जे प्रश्न आहे तर हे प्रश्न क्रमांक टाकायचे आणि तुम्हाला वाटणारं या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते उत्तर काय करायचं समोर ठेवायचं, उत्तर लिहायचं आहे आणि शेवटी आपल्याला चेक करायचं की आपले किती प्रश्न बरोबर आले. आणि जरी याच्यामध्ये एखादा प्रश्न जे आहे तर आपण अंदाजे गोल केलं होतं किंवा अंदाजे आपल्याला वाटलं की अरे हे असू शकतंय, परंतु ज्यावेळेस मी विश्लेषण सांगणार आहे तर त्यावेळेस ते प्रत्येक विश्लेषण जे आहे ते समजून घेऊन त्या ठिकाणी आपण जरी एखाद्या प्रश्नाचा अंदाजे गोल केला असेल तरी पण ते विश्लेषण ऐकून काय करायचं आपल्याला समजून घ्यायचं की यस आपल्याला हे वाटलं होतं परंतु या प्रश्नाचं उत्तर हे अशा पद्धतीने आहे आणि हे उत्तर का आहे हे काय करायचं समजून घ्यायचं आहे. असं जर आपण समजून घेतलं तर मित्रांनो येणाऱ्या परीक्षेमध्ये निश्चितच काय होणार आहे, कसाही प्रश्न विचारू द्या आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतोय आणि आपल्या ग्रामरच्या कॉन्सेप्ट निश्चितच क्लिअर होतील. या सर्व जे प्रश्न आपण या क्वेश्चन पेपरमध्ये असणार आहेत तर ह्या सगळ्या सर्व प्रश्नांचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत, ज्याच्या माध्यमातून तुमच्या खूप साऱ्या संकल्पना क्लिअर होणार आहेत. तर बघा यामध्ये लक्षात घ्यायचं इट इज एक्स्ट्रीमली हॉट टुडे. या वाक्यामध्ये आपल्याला एक्स्ट्रीमली हा जो शब्द आहे तर एक्स्ट्रीमली हा शब्द दिलाय, मग याची आपल्याला पार्ट ऑफ स्पीच ओळखायची आहे. सगळ्यात पहिला ऑप्शन आहे ॲडव्हर्ब ऑफ मॅनर. लक्षात घ्यायचं आहे ॲडव्हर्ब ऑफ मॅनर जे असतं तर ते काय इंडिकेट करतं, एखादी क्रिया झाली पण ती क्रिया कशी झाली, एखादी क्रिया झाली तर ती कशी झाली, रीतिवाचक म्हणतो आपण त्याला ॲडव्हर्ब. मग यामुळं पहिला ऑप्शन येणार आहे का, नाही येणार. त्याच्यानंतर ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी जे असतं तर ते काय दर्शवतं, वारंवारिता दर्शवतं, म्हणजे एखादी क्रिया झाली तर ती किती वेळा झाली हे दर्शवत आहे. मग याच्यामध्ये काय केलं, एक्स्ट्रीमली हा जो शब्द आहे तर एक्स्ट्रीमली हा शब्द काय करत आहे, या ठिकाणी क्रियेचं प्रमाण दर्शवत आहे, म्हणजे हॉट याचं प्रमाण दर्शवत आहे. आणि मग लक्षात घ्यायचं आहे इट इज एक्स्ट्रीमली हॉट टुडे. तर यामध्ये लक्षात घ्यायचं डिअर फ्रेंड्स, जे ॲडव्हर्ब ऑफ डिग्रीज असतात किंवा ॲडव्हर्ब ऑफ क्वांटिटी जे आहेत तर त्याचा नियम आपल्याला सिंपल लक्षात ठेवायचं आहे. ॲडव्हर्ब ऑफ डिग्री किंवा ॲडव्हर्ब ऑफ क्वांटिटी म्हणजे याच्यामध्ये अगोदर आणखी गोष्ट लक्षात घ्या, हे ॲडव्हर्ब ऑफ डिग्री जे आहे तर ॲडव्हर्ब ऑफ डिग्रीलाच किंवा आपण काय म्हणतोय ॲडव्हर्ब ऑफ क्वांटिटी म्हणतोय आणि ॲडव्हर्ब ऑफ क्वांटिटीलाच काय म्हणतो आपण ॲडव्हर्ब ऑफ डिग्री म्हणतोय. सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला हे लक्षात घ्यायची. मग ॲडव्हर्ब ऑफ डिग्री किंवा ॲडव्हर्ब ऑफ क्वांटिटी जे आहे तर याच्यामध्ये सिंपल तुम्हाला लक्षात काय ठेवायचं, मग ते व्हेरी असेल, सो असेल, टू असेल, रॅदर असेल, क्वाईट असेल, त्याच्यानंतर या ठिकाणी एक्स्ट्रीमली हे शब्द असतील तर हे शब्द नेहमी लक्षात ठेवायचे आहेत. हे शब्द साधारणतः ॲडव्हर्ब ऑफ डिग्री आणि ॲडव्हर्ब ऑफ डिग्री किंवा ॲडव्हर्ब ऑफ क्वांटिटी जे असतात तर ते ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडव्हर्बच्या पूर्वी येतात. सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात आपल्याला ठेवायची. मग या ठिकाणी हॉट हा जो शब्द आहे तर हा शब्द काय आहे, ॲडजेक्टिव्ह आहे. मग हे ॲडव्हर्ब ऑफ डिग्री किंवा ॲडव्हर्ब ऑफ क्वांटिटी कुठे येतात, वाक्यामध्ये ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडव्हर्बच्या अगोदर येतात आणि हे काय करतात त्याच्यामध्ये प्रमाण दर्शवत असतात. आणि म्हणून या वाक्यामध्ये एक्स्ट्रीमली हा जो शब्द आहे तर हा शब्द काय आहे, ॲडव्हर्ब ऑफ क्वांटिटी आहे, म्हणजेच ॲडव्हर्ब ऑफ डिग्री आहे. आणि म्हणून याचं उत्तर काय असणार आहे, 3 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. आणि चौथा ऑप्शन आहे ॲडव्हर्ब ऑफ अफर्मेशन. ॲडव्हर्ब ऑफ अफर्मेशन म्हणजेच काय, एखादी क्रिया होणार आहे का नाही याचं जे खात्री दर्शवणारं जे ॲडव्हर्ब असते त्याला आपण म्हणतोय ॲडव्हर्ब ऑफ अफर्मेशन अँड निगेशन. याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. ॲडव्हर्ब ऑफ अफर्मेशन हे काय करतं,
एखादी क्रिया होणार आहे याची खात्री दर्शवतं. जसं की डेफिनेटली असेल, शुअरली असेल, हे शब्द काय करतात, खात्री दर्शवतात. त्यांना आपण काय म्हणतोय, ॲडव्हर्ब ऑफ अफर्मेशन. आणि ॲडव्हर्ब ऑफ निगेशन म्हणजे कोणतं असतंय, जे शब्द क्रिया होणार नाही याची खात्री दर्शवतात. मग त्याच्यामध्ये लक्षात घ्यायचं नॉट असेल तर हे काय करते, एखादी क्रिया होणार नाही याची खात्री दर्शवत आहे, त्याला आपण म्हणतोय ॲडव्हर्ब ऑफ निगेशन. क्लिअर आहे सगळ्यांचं. बघा, ॲडव्हर्ब ऑफ मॅनर जे असतात तर ते काय इंडिकेट करतात, क्रिया कशा पद्धतीने झाली किंवा कशा पद्धतीने होते तर हे इंडिकेट करत असतात. त्याच्यानंतर ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी जे आहे तर ही क्रिया किती वेळा कितीदा घडली हे दर्शवतात. आणि ॲडव्हर्ब ऑफ डिग्रीलाच आपण काय म्हणत असतो, ॲडव्हर्ब ऑफ क्वांटिटी. MPSC समजून घ्या. मग तुम्ही जे पुस्तक वापरत आहात तर त्या पुस्तकामध्ये पाहिलं असेल, तुम्ही पुस्तकामध्ये आपण पाहिलेलं असेल की ॲडव्हर्ब ऑफ क्वांटिटी दिलेला आहे. खूप साऱ्या पुस्तकामध्ये ॲडव्हर्ब ऑफ क्वांटिटी दिलेला आहे. आपण अभ्यास करत असताना ॲडव्हर्ब ऑफ क्वांटिटीच आपण अभ्यासलं, परंतु ॲडव्हर्ब ऑफ क्वांटिटीला दुसरं नाव काय आहे, ॲडव्हर्ब ऑफ डिग्री. मग MPSCची आपण तयारी करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, एखादा टॉपिक आहे तर त्या टॉपिकला जर एक नाव असतील, दोन नावं असतील, तीन नावं असतील, चार नावं असतील तर ते नावं आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मग उदाहरणार्थ काय आहे, क्वेश्चन टॅग हा टॉपिक आहे तर क्वेश्चन टॅग या टॉपिकला दुसरं नाव काय आहे माहिती आहे आपल्याला. क्वेश्चन टॅग या टॉपिकला दुसरं नाव काय आहे, यस, त्या क्वेश्चन टॅग या टॉपिकला दुसरं नाव आहे टेल टॅग. आपण काय म्हणतोय, टेल टॅग. बघा, काही पेपरमध्ये MPSCने ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट. मग ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट जो आहे तर याचं आपल्याला काय केलं, काही पेपरमध्ये ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट विचारलेला आहे. मग ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट जो आहे तर त्याला आणखी दोन नावं आहेत, म्हणजे मिळून असे तीन नावं आहेत. मग ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट म्हणतो, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ सपोजिशन म्हणतोय, त्यालाच ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कन्सेशन असंही म्हणलं जातं आहे. त्याच्यामध्येच ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट आहे, त्याला आणखी दोन नावं आहेत. मग ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट म्हणतो, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ इफेक्ट म्हणतोय, आणि त्याला तिसरं नाव आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्सिक्वेन्स. तर आपल्याला अशा पद्धतीने मित्रांनो काय करायचं, इंग्लिशचा अभ्यास करत असताना एखादा टॉपिक आहे त्या टॉपिकला जर दोन नावं असतील, तीन नावं असतील तर ते माहीत असणं गरजेचं आहे. काही पेपरमध्ये MPSC आपल्याला विचारते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, तर त्याला दुसरं नाव काय आहे. मग काही पेपरमध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असते तर आपण वाक्य जर दिलेलं असतं ॲम इज आर प्लस विहाइंडजीचं, पण आपल्याला जे चार ऑप्शन दिलेले असतात तर त्या चार ऑप्शनमध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असं ऑप्शन दिसत नाही. मग या प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सला दुसरं नाव काय आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजेच कंटिन्युअस टेन्स जे आहे तर कंटिन्युअस टेन्सलाच आपण काय म्हणतोय, प्रोग्रेसिव्ह टेन्स असंही म्हणतोय. आता सिंपल प्रेझेंट टेन्स जो आहे तर या सिंपल प्रेझेंट टेन्सला काय म्हणायचं, कोण सांगताय. सिंपल प्रेझेंट टेन्स जो आहे तर या सिंपल प्रेझेंट टेन्सला काय नाव आहे, दुसरं नाव काय आहे सिंपल प्रेझेंट टेन्सला. तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, जेवढे पण सिंपल टेन्स आहेत, तीन सिंपल टेन्स आहेत, सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर. जेवढे पण सिंपल टेन्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, आपण सिंपल टेन्सला इंडेफिनाइट टेन्स म्हणतोय, म्हणजेच प्रेझेंट इंडेफिनाइट टेन्स, पास्ट इंडेफिनाइट टेन्स, फ्युचर इंडेफिनाइट टेन्स. म्हणजे इथं तुम्हाला सिंपल लक्षात ठेवायचं आहे, सिंपल टेन्स जे आहे तर त्यालाच आपण काय म्हणतोय, इंडेफिनाइट टेन्स म्हणतोय. मी आत्ता जे सांगितलं आहे तर ते वहीमध्ये व्यवस्थित काय करायचं, लिहून घ्यायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय झालं, ॲडव्हर्ब ऑफ डिग्री या ठिकाणी बरोबर आहे. चलो नेक्स्ट प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न, आयडेंटिफाय द सेंटेन्स रिटन इन करेक्ट पॅसिव्ह वॉइस. आता लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला पूर्वी MPSC काय करायचे, एक वाक्य द्यायचे आणि त्या वाक्याचं पॅसिवाइज करायला सांगायचे, किंवा एखादं वाक्य पॅसिवाइजचं दिलं जायचं त्याचं ॲक्टिवाइज करायला सांगायचे. पण आता आपल्याला या ठिकाणी प्रश्न काय विचारलेला आहे, तर चार वाक्य दिलेलं आहे, आणि चार वाक्यामध्ये कोणतं वाक्य करेक्ट पॅसिवाइजचं आहे हे आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारला आहे. याचा अर्थ काय होतोय, आपल्याला चारही वाक्य व्यवस्थित बारकाईने पाहणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची, आपल्याला पॅसिवाइजचं स्ट्रक्चर मात्र परफेक्ट या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे, आणि आपल्याला वाक्यरचना समजणं गरजेचं आहे. तर बघा या ठिकाणी म्हणून मी तुम्हाला सांगतोय, बरेच विद्यार्थी जे आहेत ते डिपार्टमेंटल PSIची तयारी करणारे विद्यार्थी हे याच भ्रमामध्ये असतात की आमचं डिपार्टमेंटल PSIचा पेपर हा खूप सोपा असतोय आणि बाकीचे पेपर जरा अवघड असतात. तर मित्रांनो मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेन, MPSC जेवढ्या पण परीक्षा कंडक्ट करते तर मग ती राज्यसेवा असेल, कंबाईन ग्रुप B असेल, ग्रुप C असेल, टेक्निकल कंबाईन असू द्या, स्टेनोग्राफर असू द्या, किंवा डिपार्टमेंटल PSI असेल, डिपार्टमेंटल ASO असेल, या सगळ्या परीक्षेचे जे आहेत ते लेवल सारखीच असते, फक्त प्रश्नांची संख्या जी आहे तर संख्या ही कमी जास्त होते. कमी जास्त होते म्हणजेच काय, आपल्याला डिपार्टमेंटल PSIला आणि डिपार्टमेंटल ASOला 25च प्रश्न असतात, मात्र दर्जा लेवल जो आहे प्रश्नांचा तोच असतोय. आणि आपल्याला ह्या परीक्षेमध्ये डिपार्टमेंटल PSI परीक्षेमध्ये जे काही बरेच क्वेश्चन जे आहेत तर कॉपी पेस्ट आहेत, बरेच क्वेश्चन जे आहेत ते कॉपी पेस्ट आहेत. आणि ते कॉपी पेस्ट कुठून केलेले आहेत, काही प्रश्न राज्यसेवेच्या पेपरमधले आहेत, काही प्रश्न कंबाईन ग्रुप Bच्या पेपरमधले आहेत, काही PSI STIच्या पेपरमधले प्रश्न आहेत. त्यामुळं पुन्हा एकदा सर्वांना सांगतोय,
असला काही प्रकार नसतोय. ही परीक्षा म्हणजे डिपार्टमेंटल PSI परीक्षा सोपी असते आणि ती परीक्षा अवघड असते. MPSCची तुम्ही ज्या पण परीक्षेची तयारी करत आहात तर तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना रिक्वेस्ट करतोय, तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्याच फक्त परीक्षेचे क्वेश्चन पेपर पाठीमागचे रेफर करू नका. तुम्हाला सगळ्याच क्वेश्चन पेपर रेफर करणं गरजेचं आहे. मग समजा उदाहरणार्थ जे विद्यार्थी डिपार्टमेंटल PSIची तयारी करतात त्यांनी फक्त आणि फक्त डिपार्टमेंटल PSIच्या क्वेश्चन पेपर्स रेफर करायचे नाहीत, म्हणजे ॲनालिसिस क्वेश्चन पेपरचं करायचं नाही. इतर क्वेश्चन पेपरचं सुद्धा आपण त्या ठिकाणी ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. आणि विशेषतः 2023च्या परीक्षेचे जे विद्यार्थी तयारी करत आहेत त्यांना पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतोय, 2021-2022 या 2 वर्षामध्ये म्हणजे आपल्याला पाठीमागचे तर क्वेश्चन पेपर सगळे बघायचेच आहेत, मात्र 2022 म्हणजे 2021 आणि 2022 मध्ये MPSCने जेवढे पण क्वेश्चन पेपर घेतलेले आहेत, मग हे राज्यसेवा असेल, कंबाईन ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, टेक्निकल कंबाईन स्टेनोग्राफर, या सगळ्यांचे क्वेश्चन पेपर आपण काय करायचे म्हणजे त्याचं ॲनालिसिस करायचं आहे. सगळे क्वेश्चन पेपरचं एकदम मस्त प्रिंट काढा आणि प्रिंट काढून काय करा, ते प्रश्न कशा पद्धतीने विचारलेत तर ते प्रश्न सोडवा. तरच तुम्हाला त्या ठिकाणी येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला 100% काय होतंय, सक्सेस मिळते. कारण MPSC काय करत आहे, तिकडचेच काही लेटेस्ट क्वेश्चन पण काय करत आहे त्याच्यामध्ये आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये कॉपी पेस्ट करत आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं, 2021 आणि 2022 मध्ये किंवा ह्या 2023 मध्ये जेवढे पण ह्या 2-3 वर्षामध्ये जेवढे पण क्वेश्चन पेपर झालेत तर ते सगळ्या क्वेश्चन पेपरचं प्रिंट काढा आणि ते प्रश्न सोडवा. मोबाईलवरती स्क्रीनवरती म्हणजे मोबाईलची जी मोबाईलवरती किंवा ऑनलाईन पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करू नका, कारण ऑनलाईन जे स्क्रीनवरती आहे ते तेवढं आपल्याला 100% प्रॉपर लक्षात येत नाही. त्याच्यामुळं त्याची पण प्रिंट काढा, झेरॉक्स काढा, ठीक आहे. आणि ते सगळे प्रश्न क्वेश्चन पेपर जे आहेत ते सोडवा, म्हणजे तुम्हाला निश्चित येणाऱ्या परीक्षेमध्ये कसलाही प्रश्न विचारला द्या तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही. मध्ये आपल्याला अगोदर आणखी एक गोष्ट महत्त्वाची, आपल्याला पॅसिव्ह वाईज करायला सांगितलंय. मग तुम्हाला पॅसिव्ह वाईजचं स्ट्रक्चर माहीत असणं गरजेचं आहे. पॅसिव्ह वाईजचं जे स्ट्रक्चर आहे तर ते काय असतंय आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मग पॅसिव्ह वाईजचं स्ट्रक्चर लक्षात घ्या. ॲक्टिव्ह वाईज आणि पॅसिव्ह वाईज आपण जे म्हणतोय तर त्याचं स्ट्रक्चर काय आहे, मग लक्षात घ्यायचं आहे. पॅसिव्ह वाईजचं स्ट्रक्चर जे आहे तर ते ऑब्जेक्ट तर असणारच आहे सुरुवातीला, ऑब्जेक्ट तर सुरुवातीला असणारच आहे, पण आपल्याला लक्षात घ्यायचं आहे हेल्पिंग व्हर्ब प्लस V3 असतं. काय असतं आहे, हेल्पिंग व्हर्ब प्लस V3 असतं. तर याच्यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आहे पॅसिव्ह वाईजमध्ये आपण नेहमी हेल्पिंग व्हर्ब प्लस क्रियापदाचं काय करतोय, तिसरं रूप वापरतोय आणि टेन्स वाईज आपल्याला ते ठरवायचं आहे. मग सिंपल प्रेझेंट टेन्स आहे का, सिंपल पास्ट टेन्स आहे का, त्याच्यानुसार आपल्याला ठरवायचं आहे, ठीक आहे. मग लक्षात घ्या पीटर वॉज टॉट, मग यामध्ये हे वाक्य सिंपल पास्ट टेन्सचं आहे. सिंपल पास्ट टेन्समध्ये आपण काय करतोय, लक्षात घ्यायचं आहे सिंपल पास्ट टेन्समध्ये वॉज वेअर प्लस V3 वापरतात का, यस वापरतात. म्हणजे या ठिकाणी हे पहिलं वाक्य जे आहे तर पहिलं वाक्य या ठिकाणी वॉज वेअर प्लस V3चं आहे, तर हे बरोबर आहे. नेक्स्ट बघा, टीम वॉज स्टार्टेड. आता टीम वॉज स्टार्टेड असं असणार आहे का, टीमला सुरू केलं गेलं, टीमला सुरू केलं गेलं होईल का नाही, टीमने काहीतरी सुरू केलं. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे टीम वॉज स्टार्टेड हे वाक्य जे आहे तर हे वाक्य चुकीचं आहे. मग टीम स्टार्टेड टू रिस्पेक्ट हिज कलिग्स, या ठिकाणी जे आहे तर हे वाक्य उगाच आपल्याला पॅसिव्ह वाईजमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला आहे. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये असं असते बाय आलं की त्याला पॅसिव्ह वाईज म्हणायचं. अशा पद्धतीने पाठांतर करू नका. बाय आल्याच्या नंतर पॅसिव्ह वाईज असते असं नाही. कित्येक वाक्य असे असतात की त्या वाक्यामध्ये बायच नसते तरी पण ते वाक्य पॅसिव्ह वाईजचं होऊ शकते. मग आपल्याला हे वाक्य ॲक्टिव्ह वाईजचं आहे का पॅसिव्ह वाईजचं आहे हे फक्त त्या बाय या शब्दावरती ठरवायचं नाही, तर ॲक्टिव्ह वाईजचं वाक्य आहे का पॅसिव्ह वाईजचं आहे याच्यासाठी तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, स्ट्रक्चर. मग या ठिकाणी लक्षात घ्या टीम वॉज स्टार्टेड, मग टीमला सुरू केलं गेलं. आपण असं म्हणतोय का टीमला सुरू केलं गेलं, नाही. मग आपण वाक्य काय म्हणणार आहेत, टीमने त्याचे जे सहकारी आहेत कलिग्स म्हणतोय, याचा लक्षात घ्यायचं आहे. कलिग हा जो शब्द आहे तर या शब्दाचं स्पेलिंग काय करा, वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्या, 2दा लिहा 3दा लिहा. कलिग हा जो शब्द आहे तर कलिग हा शब्द आपल्याला परीक्षेमध्ये करेक्ट स्पेलिंगसाठी विचारला जातोय, म्हणून आपल्याला हा शब्द या शब्दाचं स्पेलिंग व्यवस्थित काय करायचं आहे, लिहून घ्यायचं आहे, त्याची प्रॅक्टिस करा, स्पेलिंग व्यवस्थित त्या ठिकाणी पहा. कलिग या शब्दाचा अर्थ होतो आपल्याला सहकारी. आपले जे सहकारी असतात जॉब करत असताना तर त्यांना आपण म्हणतोय कलिग म्हणतोय, हे लक्षात घ्यायचं आपल्याला, कलिग, ठीक आहे. तर मग लक्षात घ्यायचं हे वाक्य बरोबर आहे का नाही, हे वाक्य चुकलेलं आहे. नेक्स्ट बघा, आय एन्जॉयड. आता इथं तर काय आहे, सिंपल पास्ट टेन्स डायरेक्ट V2च आहे. मग आपलं पॅसिव्ह वाईजचं स्ट्रक्चर काय असतंय, पॅसिव्ह वाईजमध्ये हेल्पिंग व्हर्ब प्लस V3 असते, हेल्पिंग व्हर्ब प्लस V3. मग आय एन्जॉयड टेकिंग द चिल्ड्रन टू द झू, तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं हे वाक्य ॲक्टिव्ह वाईजचं आहे, हे वाक्य पॅसिव्ह वाईजचं नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट दे सॉ हिम, हे पण वाक्य काय आहे डिअर फ्रेंड्स, हे पण वाक्य ॲक्टिव्ह वाईजचं आहे. तर याच्यामधलं फक्त आणि फक्त एकच वाक्य पॅसिव्ह वाईजचं आहे आणि ते म्हणजेच काय, 1 नंबरचं ऑप्शन
आणि मग या ठिकाणी आपल्या लक्षात घ्यायचं आहे हे वाक्य पॅसिव्ह व्हॉइसचं 1 नंबरचं आहे, तर तेच उत्तराचं ऑप्शन आपल्या या ठिकाणी बरोबर आहे. मग आपल्या लक्षात घ्या पॅसिव्ह व्हॉइस विचारलंय, मग आपल्याला माहीत असेल की पॅसिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर काय असतंय. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कंपल्सरी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे हेल्पिंग व्हर्ब प्लस V3 येतं आहे. मग मोडल ऑक्झिलरी व्हर्ब जर असेल तर त्याच्यामध्ये कॅन, कुड, शूड, मे, माईट, मस्ट, नीड, डेअर हे जे आहेत ना, किंवा ऑट टू असेल, यांच्यानंतर काय केलं जातं आहे बी वापरलं जातं आहे आणि त्याच्या पुढं V3 असते. तर हे आपल्या लक्षात ठेवायचं आहे. आपण पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे व्हॉइस हा जो टॉपिक आहे यामध्ये सगळ्या गोष्टी आपण एकदम डिटेलमध्ये डीपमध्ये घेतलेल्या आहेत. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी मग हे एन्जॉयड इथं V2 आहे आणि इथं पण V2 आहे. मग लक्षात काय ठेवायचं आहे आपलं पॅसिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर काय असतंय. कुठलंही म्हणजे टेन्सनुसार हेल्पिंग व्हर्ब असतंय आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप जे आहे तर हे फिक्स असतंय. तर यस मित्रांनो, आपली ही जी आहे तर डिपार्टमेंटल PSI इंग्लिशची जी बॅच आहे तर ही डिपार्टमेंटल PSI इंग्लिशची बॅच आहे. यामध्ये आपण काय केले ग्रामर प्लस ओकॅबलरी असणार आहे. मग यामध्ये जे विद्यार्थी डिपार्टमेंटल PSIची तयारी करत आहेत तर त्यांनी लक्षात घ्यायचं आहे आपण काय केलेलं आहे आपल्या सर्वांना प्रॅक्टिस व्हावी यासाठी आपलं जे क्लासचं ॲप आहे तर त्या ॲपवरती तर डिपार्टमेंटल PSIचे जे टेस्ट सिरीज 18 टेस्ट त्याच्यामध्ये आहेत. 1998 पासून ते 2022 पर्यंतच्या सगळ्याच टेस्ट आहेत. त्याच्यानंतर आपण प्लस त्यासोबत काय करतोय टॉपिक वाईज टेस्ट आहेत. टॉपिक वाईज टेस्ट समजा 10 टॉपिक आहे तर लगेच त्या 10 टॉपिकवरती टेस्ट असणार आहे. त्याच्यानंतर 12 PDF टेस्ट आहेत, त्याच्या विश्लेषण पण केलेले व्हिडिओसुद्धा आहेत. तसेच आपल्याला इतर आत्ता मी तुम्हाला सांगितलं फक्त डिपार्टमेंटल PSIची तयारी करत असू आपण आणि मग आपण जर फक्त आणि फक्त डिपार्टमेंटल PSIचेच क्वेश्चन पेपर जर रेफर केले तर त्याने आपल्याला येणाऱ्या परीक्षेचा फायदा होत नाही. यासाठी आपण दुसरे आयोगाचे क्वेश्चन पेपरसुद्धा सोडवणं गरजेचं आहे आणि म्हणून आपण यामध्ये काय केलेत आयोगाचे क्वेश्चन पेपर पण आपल्या या क्लासची जी बॅच आहे डिपार्टमेंटल PSI इंग्लिश बॅच यामध्ये हे सगळे क्वेश्चन पेपरसुद्धा टाकलेले आहेत. तर मित्रांनो आपली ही बॅच आहे. आपल्या क्लासचं ॲप आहे प्ले स्टोअरवरती जायचं आहे आणि त्याच्यामध्ये प्ले स्टोअरवरती गेल्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला क्रिस्टल इंग्लिश अकॅडमी म्हणून टाकायचं आहे आणि क्रिस्टल इंग्लिश अकॅडमी टाकलं की त्या ठिकाणी अशा पद्धतीचा सिम्बॉल येतो आहे. हे क्रिस्टल इंग्लिश अकॅडमीचा हा जो सिम्बॉल दिसायला खाली तर तो सिम्बॉल येतो आहे आणि ते ॲप आपल्याला काय करायचं आहे डाउनलोड करायचं आहे, इन्स्टॉल करायचं आहे आणि इन्स्टॉल केल्याच्यानंतर काय करायचं आहे ज्यांना डिपार्टमेंटल PSIची बॅच करायची आहे तर त्यांनी ही बॅच तर ही बॅच आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. पण याच्यामध्ये लक्षात घ्या त्या बॅचमध्ये हे जे आहे तर हे बॅकग्राऊंड हे रेड कलरचं आहे. रेड कलरचं बॅकग्राऊंड आहे, त्याचं नाव आहे कम्प्लीट डिपार्टमेंटल PSI इंग्लिश बॅच. ठीक आहे. चला नेक्स्ट बघू आपण पुढं. तर पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी द वर्ब फॉर्म ऑफ द गिवन नाउन वर्ल्ड. तर या ठिकाणी बघा या ठिकाणी द वर्ब फॉर्म ऑफ गिवन नाउन. आता याच्यामध्ये लक्षात घ्या नाउन वर्ड कुठला आहे फ्रॉस्ट हे शब्द दिलेला आहे. आता आणखी एक गोष्ट लक्षात घ्या जर तुम्ही डिपार्टमेंटल PSIचे क्वेश्चन पेपर पाठीमागचे जर पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये आपल्याला एक प्रश्न हा अशा पद्धतीचा विचारला आहे. अशा पद्धतीचा म्हणजेच काय आपल्याला परीक्षेमध्ये प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की आपल्याला नाउनचं व्हर्ब करा, व्हर्बचं नाउन करा किंवा ॲडजेक्टिव्हचं काय करा ॲडव्हर्ब करा किंवा ॲडव्हर्बचं ॲडजेक्टिव्ह करा. अशा स्वरूपातला आपल्याला प्रश्न हा MPSCने प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये हमखास एक तरी क्वेश्चन विचारलेला आहे. म्हणून आपल्याला अशा पद्धतीच्या प्रश्नांचे सुद्धा आपण सराव करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो आपल्याला प्रश्न असा विचारला या ठिकाणी बघा द वर्ब फॉर्म ऑफ द गिवन वर्ड. मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे कुठलं फ्रॉस्ट हे जे नाऊन आहे फ्रॉस्ट या नाऊनचं काय करायला सांगितलं आपल्याला क्रियापद करायला सांगितलंय. म्हणजे फ्रॉस्ट या नाऊनचं आपल्याला व्हर्ब करायला सांगितलंय. व्हर्ब म्हणजेच क्रियापद करायला आपल्याला सांगितलेलं आहे. मग फ्रॉस्ट या शब्दाचा अर्थ काय होते लक्षात घ्यायचं आहे बर्फ. फ्रॉस्ट म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला बर्फ म्हणा किंवा फ्रॉस्ट म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला दव म्हणतोय. ठीक आहे. फ्रॉस्ट म्हणजेच काय बर्फ म्हणा किंवा दव म्हणतोय. मग बर्फ म्हणजेच आईस तर फ्रॉस्ट हा शब्द काय झाला नाऊन झाला त्याचा आपल्याला काय करायला सांगितलंय क्रियापद करायला सांगितलंय व्हर्ब करायला सांगितलंय. मग या ठिकाणी पहिलं ऑप्शन आहे डिफ्रॉस्ट. डिफ्रॉस्ट या शब्दाचा खरं पाहता अर्थ काय होतो डिफ्रॉस्ट म्हणजेच काय असे मित्रांनो तर ते म्हणजेच काय एखादी गोष्ट जी आहे त्याच्यापासून बर्फ वेगळा करणे, बर्फ दूर करणे, आईस दूर करणे. त्याच्यामुळे आता या ठिकाणी काय करायचं फ्रॉस्ट म्हणजेच काय बर्फ याचा अर्थ आपल्याला जवळजवळ वाक्याचा त्या क्रियापदाचा अर्थ काय झाला पाहिजे बर्फ करणे, गोठावणे या अर्थाने आपल्याला त्या ठिकाणी जे आहे तर त्या अर्थाचा आपल्याला क्रियापद झाला पाहिजे. हे पण क्रियापदच आहे परंतु याचा अर्थ थोडासा वेगळा होतोय. याचा अर्थ काय होतोय बर्फ दूर करणे. एखादी कुठलीही गोष्ट असेल त्याच्यापासून बर्फ दूर करणे त्याला आपण म्हणतोय डिफ्रॉस्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फ्रीज म्हणजेच गोठावणे. मग फ्रीज बर्फ आणि त्याच्यापासून लक्षात घ्यायचं आहे त्याचं क्रियापद कोणतं होतंय फ्रीज.
फ्रॉस्ट याचं क्रियापद म्हणजे फ्रॉस्ट याचं व्हर्ब फॉर्म कोणतं आहे? फ्रीज आहे. तर या ठिकाणी बरोबर आहे. फ्रीज म्हणजेच काय? गोठवणे. तर या अर्थाने आहे. फॉस्टर म्हणजेच काय? आपल्याला सर्वांना माहिती आहे, फॉस्टर सन म्हणतो आपण. फॉस्टर सन, फॉस्टर फादर. मग या ठिकाणी काय? मानलेला मुलगा, मानसपुत्र म्हणतो ना आपण, त्याला आपण होते फॉस्टर. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फ्रुक्टिफाय. तर या फ्रुक्टिफाय या शब्दाचा अर्थ काय होतोय? तर सफल होणे किंवा एखादी गोष्ट जी आहे तर ती सफल होणे, यशस्वी होणे. तर या अर्थाने आपण वापरते फ्रुक्टिफाय. तर मग मित्रांनो याच्यामध्ये हे पण क्रियापदच आहे, हे पण क्रियापदच आहे. फॉस्टर हे क्रियापद नाही, परंतु फॉस्टर हे आपण ॲडजेक्टिव्ह म्हणून यूज करू शकतोय. पण मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या, डिफ्रॉस्ट, फ्रुक्टिफाय आणि फ्रीज हे तीनही शब्द क्रियापदच आहेत. परंतु आपल्याला आणखी गोष्ट लक्षात घ्यायची आहे. तर फ्रॉस्ट या शब्दाचा अर्थ होतोय बर्फ किंवा आईस, आणि त्याच्यापासून बनणारं क्रियापद कोणतं आहे? तर ते आहे फ्रीज म्हणजेच काय? गोठवणे. कारण आपल्याला लक्षात घ्या, गोठवल्याच्या नंतरच काय होतं? बर्फ तयार होतोय. मग आपल्याला लक्षात घ्यायचं आहे फ्रॉस्टचं क्रियापद कोणतं आहे? क्रियापद फॉर्म म्हणजेच व्हर्ब फॉर्म कोणतं आहे? तर ते फ्रीज आहे. आणि म्हणून याचं उत्तर 100% बरोबर कोणतं आहे? 2 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. नेक्स्ट बघा, पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहू. 4 नंबरचा प्रश्न. प्रश्न विचार आहे आयडेंटिफाय द करेक्ट कंडिशनल सेंटेन्स. आपल्याला प्रश्न विचार आहे करेक्ट कंडिशनल सेंटेन्स कोणतं आहे? आता या ठिकाणी वाक्य जर पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की हे सगळे 4ही वाक्य हे इफ कंडिशनल सेंटेन्सचे आहेत. मग इफचं जे कंडिशनल सेंटेन्स आहे तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं पाहिजे इफचे 4 टाईप्स पडतात. टाईप 0, टाईप 1, टाईप 2, टाईप 3 अशा प्रकारचे इफचे 4 टाईप्स आहेत. कंडिशनल सेंटेन्समध्ये इफचे 4 टाईप आहेत. मग इफसोबत कुठला टेन्स असायला पाहिजे? इफसोबत सिम्पल प्रेझेंट टेन्स, इफसोबत सिम्पल प्रेझेंट टेन्स, आणि पुढं जे मेन क्लॉज म्हणतो आपण तर त्या मेन क्लॉजमध्ये सुद्धा काय असतो? सिम्पल प्रेझेंट टेन्सच असतो. तर इफ जे आहे तर इफ स्टेटमेंट हे परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. आणि इफ कंडिशनल सेंटेन्स जे आहे किंवा इफ कंडिशनल स्टेटमेंट आहे तर हे परीक्षेमध्ये का महत्त्वाचं आहे? कारण आपल्याला ते हमखास या स्टेटमेंटवरती, या कंडिशनल सेंटेन्सवरती हमखास एक प्रश्न विचारला जातो आहे, वेगवेगळ्या प्रकारे विचारला जातो आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे सेंटेन्स जे आहे तर सेंटेन्सचा प्रकार आपल्याला कव्हर करणं गरजेचं आहे, समजून घेणं गरजेचं आहे. मग यामध्ये लक्षात घ्या याचे 4 प्रकार पडतात. याला आपण म्हणतोय टाईप 0, याला म्हणतो टाईप 0. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे टाईप 1. तुम्हाला अभ्यास करत असताना फक्त हे असंच पाठ करू नका, तुम्हाला हे पण लक्षात ठेवायचं आहे. टाईप 0 मध्ये काय येतं आहे? सिम्पल प्रेझेंट टेन्स, आणि पुढं काय असतो? सिम्पल प्रेझेंट टेन्सच. त्याच्यानंतर टाईप जो पुढचा टाईप आहे टाईप 1, यामध्ये काय असते लक्षात घ्या, इफ सोबत सिम्पल प्रेझेंट टेन्सच असणार आहे, परंतु पुढं काय असतो? सिम्पल फ्युचर टेन्स असतो. पुढं काय असणार आहे? सिम्पल फ्युचर टेन्स. मग यामध्ये तुम्ही असं म्हणाल की सर इथं बी सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे, इथं पण सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे, आणि मग पुढं नेमका आम्ही सिम्पल प्रेझेंट टेन्स घ्यायचा का सिम्पल फ्युचर घ्यायचा? तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला डिपार्टमेंटल PSIला पण विचारलेले आहेत. त्यांनी सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य दिलं आहे, पुढचं वाक्य आपल्याला कंप्लीट करायला सांगितलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्सचं पण ऑप्शन आहे आणि सिम्पल फ्युचरचं पण ऑप्शन आहे. मग तुम्ही कोणतं निवडणार? हा पण आपल्या त्या ठिकाणी परीक्षेमध्ये पडणारा प्रश्न आहे. आणि त्याच्यामुळं तुम्हाला मी याचं एक सिम्पल उत्तर सांगतोय. या दोन्हीमधला फरक एक्झॅक्ट काय आहे? तर कधी लक्षात ठेवायचं टाईप 0 म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स, दोन्हीकडे पण इफ सोबत पण सिम्पल प्रेझेंट टेन्स आणि पुढं पण सिम्पल प्रेझेंट टेन्स आपण कधी ठेवतोय? जेव्हा त्या वाक्यामधून कंडिशनल सेंटेन्समधून युनिव्हर्सल ट्रूथ सांगितलं असेल, सायंटिफिक ट्रूथ सांगितलं असेल किंवा जनरल ट्रूथ सांगितलं असेल तर त्यावेळेस काय करायचं? दोन्हीकडे पण सिम्पल प्रेझेंट टेन्स येणार. मात्र त्या कंडिशनल सेंटेन्समधून फक्त रिअल कंडिशन सांगितलेलं असेल तर त्यावेळेस मात्र काय होतंय? इफ सोबत सिम्पल प्रेझेंट टेन्स आणि पुढं सिम्पल फ्युचर टेन्स. मग आपल्याला आणखी एक लक्षात घ्या मित्रांनो, याच्यामध्ये ह्या टाईप 0 मध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे त्याच्यामध्ये कोणता टेन्स वापरला जातो ते पण लक्षात ठेवायचं आहे. आणि प्लस त्या कंडिशनल सेंटेन्सचं फंक्शन काय आहे? म्हणजे हे झालं टाईप 0, याच्यामध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरायचं आहे. आणि हे कशासाठी वापरायचं आहे? तर आपल्याला हे पण लक्षात ठेवायचं आहे, हे वापरलं जातं आहे काय? युनिव्हर्सल ट्रूथ सांगण्यासाठी, सायंटिफिक ट्रूथ सांगण्यासाठी. तर आपल्याला फंक्शनसुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. आता मी याच्यामध्ये खूप जास्त डीपमध्ये जात नाही, कारण आपल्याला हा क्वेश्चन पेपर व्यवस्थित क्लिअर करायचा आहे. तरी पण मी तुम्हाला सांगितलं आहे तर तुम्ही काय करायचं, वहीमध्ये तुम्ही तुमच्या लेवलने ते लिहू शकताय. त्याच्यानंतर नेक्स्ट हे टाईप कशासाठी वापरला जातो आहे? रिअल कंडिशन, ज्या रिअल कंडिशन असतात तर त्या व्यक्त करण्यासाठी, किंवा प्रोबॅबल कंडिशन व्यक्त करण्यासाठी, किंवा पॉसिबल कंडिशन व्यक्त करण्यासाठी आपण काय करतोय? हे यूज करतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पुढचा टाईप जो आहे, पुढचा टाईप लक्षात घ्या. टाईप सेकंडमध्ये आपण काय करतोय? इफ सोबत सिम्पल पास्ट टेन्स असतो आणि पुढं मात्र काय असतंय? लक्षात घ्यायचं जास्तीत जास्त सिम्पल वुड प्लस V1 असते. काय असते? वुड प्लस V1. पण याच्यामध्ये आता MPSC काय करते? वुडला रिप्लेस कुडने पण केलं जात आहे. त्याच्यानंतर कधी माईट प्लस V1 पण असतं.
मग आपण हे पण शिकलो आपल्या पहिल्या बेसिकच्या टॉपिकमध्ये मॉडल ऑक्झिलरी व्हर्बमधला ते यामध्ये आपण शिकलेलो आहोत की वूड असेल, कुड असेल, माईट असेल हे शब्द काय करतात, पास्ट इंडिकेट करतात. त्याच्यामुळं काय करायचं, वूड रिप्लेस करण्यासाठी आपण काय करतो, वूडला रिप्लेस करण्यासाठी कुड वापरू शकतोय किंवा आपण माईटने पण रिप्लेस करू शकतोय. आणि त्याच्यानंतर लास्ट आहे पुढचा टाईप 3. आपण सुरुवात बघा 4 टाईप आहेत एकूण, पण सुरुवात आपण कुठून केली, टाईप 0 पासून केलेली आहे, लक्षात घ्या ही. आणि यामध्ये लक्षात घ्यायचं आपल्याला पुढं इफ प्लस पास्ट परफेक्ट टेन्स. इफ सोबत कुठला टेन्स असतोय, पास्ट परफेक्ट. आणि पुढं लक्षात ठेवायचं आपल्याला यामध्ये मग याच्यामध्ये पुढं जे आहे तर पुढं म्हणजेच काय, मेन क्लॉजमध्ये आपण कुठला टेन्स वापरणार आहोत, तर मेन क्लॉजमध्ये आपण यूज करतोय याच्यामध्ये वापरतात कॉन्सेप्ट कुठली, वुड हॅव प्लस V3. सगळ्यात मेन काय असते, वुड हॅव प्लस V3. 99% हीच असते. पण आता MPSCने आता आणखी याच्यामध्ये पण काय केलेलं आहे, MPSCला पण माहीत आहे, हे विद्यार्थ्यांनी हे पाठच केलं आहे, हॅड प्लस V3 आलं की पुढं वुड हॅव प्लस V3. मग ह्या वुड हॅव प्लस V3च्या ऐवजी आपण आणखी काय वापरू शकतोय, कुड हॅव प्लस V3 पण येऊ शकतंय. काय असणार आहे, कुड हॅव प्लस V3 पण येऊ शकतंय. आणि तसेच माईट हॅव प्लस V3 सुद्धा येऊ शकतंय. आपल्याला ही एवढं डीपमध्ये डिटेलमध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि हे जे स्ट्रक्चर आहे तर हे स्ट्रक्चर कशासाठी वापरलं जातं आहे, इम्पॉसिबल कंडिशन जे असतात तर या इम्पॉसिबल कंडिशन सांगण्यासाठी वापरलं जातं. आपल्याला आत्ताच्या कंबाईनच्या 2022च्या पेपरमध्ये मला वाटते राज्यसेवेला का कंबाईनला याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. मग हे कंडिशनल सेंटेन्स कशासाठी वापरलं जातं आहे, इम्पॉसिबल कंडिशन व्यक्त करण्यासाठी. हे जे दुसरं जे आहे तर याच्यामधून लक्षात घ्यायचं आहे, हे टाईप सेकंड जे आहे तर याच्यामधून काय व्यक्त केलं जातं आहे, तर टाईप सेकंडमधून अनरियल कंडिशन व्यक्त केल्या जातात. अनरियल किंवा हायपोथेटिकल कंडिशन व्यक्त केल्या जातात. लक्षात घ्यायचं आहे, हायपोथेटिकल कंडिशन्स व्यक्त केल्या जातात. आपल्याला हे पण लक्षात ठेवायचं. चल आता आपण या प्रश्नाकडे येऊ. अगोदर लक्षात घ्यायचं, इफ सोबत सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे V1 असणार आहे, पुढं पण V1च असायला पाहिजे. सिंपल प्रेझेंट टेन्स इथं V1 जर असेल तर पुढं काय असणार आहे, विल प्लस शल विल प्लस V1 असतंय. शल विल प्लस V1 असतंय. इथं सुद्धा आपण शाल आणि विलला रिप्लेस जर करायचं असेल तर मग त्याच्यामध्ये शुड असेल, मस्ट असेल, मे असेल हे आपण वापरतोय. मे सुद्धा याच्यामध्ये पण आपण वापरू शकतोय कारण मे हे प्रेझेंट इंडिकेट करतं, मे प्लस V1. तर येस आपल्याला अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. मग आता हे पाहिलं असेल V1 म्हणजे इफ सोबत जर V1 असेल तर पुढं V1च असणार आहे. पण कधी जर त्या वाक्यामधून त्या कंडिशनल सेंटेन्समधून युनिव्हर्सल ट्रूथ सांगितलं असेल किंवा सायंटिफिक ट्रूथ सांगितलं असेल किंवा जनरल ट्रूथ सांगितलं असेल तरच काय होते, दोन्हीकडे पण सिंपल प्रेझेंट टेन्स. अन्यथा इफ सोबत सिंपल प्रेझेंट टेन्स जर असेल तर पुढं मात्र काय असतो, सिंपल फ्युचर असतो. म्हणजेच काय, शाल विल प्लस V1 असते. आणि सिंपल पास्ट टेन्स जर असेल तर आपल्या लक्षात ठेवायचं आहे, मेन क्लॉजमध्ये काय पाहिजे, वुड प्लस V1 पाहिजे. वुड प्लस V1. मग वुड नसेल तर कुड प्लस V1 चेक करा, नसेल तर मग दोन्हीही नसेल तर माईट प्लस V1 असायला पाहिजे. आणि पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजेच काय असतंय, हॅड प्लस V3 असतंय. पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजेच काय, हॅड प्लस V3. याच्यामध्ये वुड हॅव प्लस V3, कुड हॅव प्लस V3, माईट हॅव प्लस V3 आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. मग आपण आता प्रश्न बघू या ठिकाणी. तर बघा इथं इफ आहे, इफ सोबत कुठला, इफ सोबत कोणता टेन्स आहे, पास्ट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आहे, V2 आहे. जर इफ सोबत V2 असेल तर पुढं काय पाहिजे, या ठिकाणी लक्षात घ्यायचं, पुढं पाहिजे या ठिकाणी वुड प्लस V1. आणि पहिलं एक तुम्हाला बेसिक या ठिकाणी टेन्स ॲग्रीमेंटवरती खूप सारे प्रश्न आपल्याला विचारले जातात. तुम्हाला एक सगळ्यात बेसिक तुम्हाला सांगून टाकतो. तर कधीही लक्षात ठेवायचं, अशा प्रकारचे वाक्य आलं मग ते वेन असेल, व्हाईल असेल, बिफोर असेल, आफ्टर असेल, टिल असेल, अंटिल असेल, इफ असेल, ॲज सून ॲज असेल, नो सूनर असेल, हार्डली हॅड असेल, यांचे जे वाक्यरचना असतात किंवा यांचे जे प्रश्न असतात किंवा यांचे जे वाक्य आहेत तर याच्यामध्ये तुम्हाला लक्षात एक गोष्ट ठेवायची, किंवा दो असेल, अल्दो असेल, याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे, जर एका वाक्यामध्ये म्हणजे हे जे क्लॉज आहे, जर एका क्लॉजमध्ये पास्ट टेन्स असेल तर पुढच्या ह्याच्यामध्ये पण काय असतो, पास्ट टेन्सच असायला पाहिजे. एकामध्ये पास्ट टेन्स असेल तर दुसऱ्यामध्ये पण पास्ट टेन्स. पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स ॲग्रीमेंट होत नाही. पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स ॲग्रीमेंट होत नाही. पास्ट टेन्स आणि प्रेझेंट टेन्स ॲग्रीमेंट होत नाही. म्हणजे मी काय म्हणतोय, इथं जर पास्ट टेन्स असेल तर पुढं पण पास्ट टेन्स असायला पाहिजे. इथं काय आहे लक्षात घ्या, इथं पास्ट टेन्स आहे आणि इथं फ्युचर टेन्स आहे. म्हणजे आपल्या लक्षात येतं आहे की या ठिकाणी यांचं ॲग्रीमेंट होत नाही. अगोदर पहिला अशा पद्धतीने हे आपण डायरेक्ट कमी वेळेमध्ये सेकंदामध्ये आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतोय. मग लक्षात काय घ्यायचं आहे, इथं पास्ट टेन्स असेल तर पुढं पण पास्ट टेन्स असायला पाहिजे. पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्सचं ॲग्रीमेंट होत नाही.
पास्ट टेन्स आणि प्रेझेंट टेन्सचं पण साधारणतः ॲग्रीमेंट होत नाही. मग प्रेझेंट टेन्स ॲग्रीमेंट हे प्रेझेंट टेन्ससोबत होतं किंवा प्रेझेंट टेन्स ॲग्रीमेंट हे फ्युचरसोबत होतं आहे. ॲग्रीमेंट म्हणजेच काय, करार वगैरे नाही. म्हणजेच एका वाक्यामध्ये एका क्लॉजमध्ये जर प्रेझेंट टेन्स असेल तर साधारणतः पुढच्या ह्याच्यामध्ये काय असतो, फ्युचर टेन्स असतो. पण पास्ट टेन्स ॲग्रीमेंट होत नाही. जे कंडिशनल सेंटेन्सेस असतात किंवा कुठलंही जे क्लॉज, दोन क्लॉजचे वाक्य जर दिलेले असतील म्हणजेच आपण त्याला म्हणतो कॉम्प्लेक्स सेंटेन्स, तर त्यावेळी तुम्हाला एक सिंपल या ठिकाणी जे आहे ते ट्रिक सांगतोय. ज्या ट्रिक्सच्या माध्यमातून आपण एकदम एका सेकंदामध्ये आपण डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. अशा प्रकारचं ट्रिक आहे. कोणतं आहे बघा. कधीही लक्षात ठेवायचे. मग हे आत्ताचे जे सांगितलेले शब्द आहेत, मग ते व्हेन असेल, व्हाईल असेल, बिफोर असेल, आफ्टर असेल, टिल असेल, अंटिल असेल, दो असेल, अल्दो असेल, ॲज सून ॲज असेल किंवा हार्डली हॅड असेल, स्केर्सली हॅड असेल, बेअरली हॅड असेल किंवा त्याच्यानंतर नो सूनर असेल किंवा इफ असेल, तर यांनी जे हे असे जे शब्द आहेत हे कंजंक्शन आहेत. तर या कंजंक्शनचे जे पण काय असणार आहेत वाक्य असणार आहेत. मग लक्षात ठेवायचं एका वाक्यामध्ये म्हणजे एका क्लॉजमध्ये जर पास्ट टेन्स असेल तर दुसऱ्या क्लॉजमध्ये पण पास्ट टेन्स असायला पाहिजे. साधा आणि सिंपल बेसिक पहिलं लक्षात ठेवायचं आहे. एका क्लॉजमध्ये जर पास्ट टेन्स असेल तर दुसऱ्यामध्ये पण पास्ट टेन्स पाहिजे. पास्ट टेन्सचं आणि फ्युचर टेन्स ॲग्रीमेंट होत नाही. पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स ॲग्रीमेंट होत नाही म्हणजे मी काय म्हणत आहे लक्षात घ्या. इथं समजा काय पास्ट टेन्स आहे आणि पुढं काय वापरलं आहे, या ठिकाणी पुढं वापरलं आहे फ्युचर टेन्स. मग पास्ट टेन्स एका वाक्यामध्ये पास्ट टेन्स आहे म्हणजे एका क्लॉजमध्ये पास्ट टेन्स आहे. इथं हे वाक्य इथून एवढं एक झालं आणि पुढचं एक झालं. मग लक्षात घ्यायचं इथं जर पास्ट टेन्स असेल तर पुढं काय असायला पाहिजे, साधारणतः पास्टच असतोय, फ्युचर होत नाही आणि म्हणून या ठिकाणी हे वाक्य चुकलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात घ्यायचं आहे प्रेझेंट टेन्सचं ॲग्रीमेंट हे कशासोबत होतं. प्रेझेंट टेन्स ॲग्रीमेंट हे प्रेझेंट टेन्ससोबतच होतं किंवा प्रेझेंट टेन्स ॲग्रीमेंट हे फ्युचरसोबत होतं, परंतु प्रेझेंट टेन्स ॲग्रीमेंट हे पास्ट टेन्ससोबत होत नाही. तर हे पण आपल्या लक्षात ठेवायचं आहे. आणि फ्युचर टेन्सचं सुद्धा ॲग्रीमेंट काय पास्ट टेन्ससोबत होत नाही. मग आपल्याला सिंपल लक्षात ठेवायचं आहे जर एका क्लॉजमध्ये एका वाक्यामध्ये जर पास्ट टेन्स दिला असेल तर दुसरीकडे पण पास्ट टेन्स असायला पाहिजे. याच्यावरून सुद्धा आपण बऱ्यापैकी उत्तरापर्यंत पोहोचत असतोय. नेक्स्ट बघा या ठिकाणी लक्षात घ्या ट्राय. इथं V1 आहे. ट्राय हे काय झालं, V1 झालं आणि इथं वुड प्लस V1 आहे. मग आपल्या सर्वांना माहीत आहे, मी आत्ताच सांगितलं हे कुड असेल, हे वुड असेल किंवा माईट असेल किंवा यूज टू असेल तर हे जे मॉडल ऑक्सिलरी व्हर्ब आहेत तर हे शब्द साधारणतः काय इंडिकेट करतात, तर हे सगळे शब्द काय करतात, पास्ट दर्शवतात. काय दाखवतात, पास्ट इंडिकेट करतात. पास्ट मग इथं V1 आहे म्हणजे प्रेझेंट टेन्स झाला आणि इथं पास्ट टेन्स आहे म्हणजे या ठिकाणी याचंही ॲग्रीमेंट होत नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात घ्या इथं हॅड प्लस V3 हा पास्ट टेन्स आहे आणि इथं डायरेक्ट काय केले आय विल पोस्ट म्हणा किंवा आय शॅल पोस्ट म्हणा, या ठिकाणी हे फ्युचर आहे म्हणजे पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्सचं ॲग्रीमेंट होत नाही. असा जर विचार केला तरी पण आपण डायरेक्ट उत्तरापर्यंत आलोत आणि ते उत्तर म्हणजेच काय, मी तर हे वाक्य बघितलंही नाही म्हणजे हे उत्तराचं आपलं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. मग आपण बघा लक्षात घ्या पहिला आपला बेसिक नियम जो आहे तो फॉलो करायचा आहे. एका वाक्यामध्ये पास्ट टेन्स आहे तर दुसऱ्यामध्ये पण पास्ट टेन्स असायला पाहिजे. क्लिअर आहे सगळ्यांचं. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे. मग आपलं उत्तर झालं हे. मग आता लक्षात घ्या आपण याला समजून घेऊ व्यवस्थित. इथं काय आहे, हॅड प्लस V3 आहे म्हणजेच हा पास्ट परफेक्ट टेन्स आहे. मग आपला नियम काय सांगतोय, जर पास्ट इफ सोबत पास्ट परफेक्ट टेन्स असेल तर इथं पुढं काय असायला पाहिजे, वुड हॅव प्लस V3, कुड हॅव प्लस V3 किंवा माईट हॅव प्लस V3. बघा MPSCने आपल्याला डिपार्टमेंटल PSIच्या पेपरमध्ये सुद्धा अपवाद नियमावरती प्रश्न विचारला आहे. मग बरेच विद्यार्थी काय करतात, फक्त हेच पाठ करतात. इफ सोबत पास्ट परफेक्ट टेन्स असेल म्हणजे हॅड प्लस V3 असेल तर पुढं वुड हॅव प्लस V3 येतं, वुड हॅव प्लस V3 येतं. अशा प्रकारे पाठ केलं जातं आणि इथं मग MPSC मग अशा प्रकारे प्रश्न विचारते. म्हणून मी तुम्हाला सातत्याने सांगतो आपल्याला सगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर व्यवस्थित असणं गरजेचं आहे. जर पास्ट इफ सोबत पास्ट परफेक्ट टेन्स असेल तर आपल्याला मेन क्लॉजमध्ये वुड हॅव प्लस V3 असते. वुड हॅव प्लस V3 नसेल तर आपण काय लक्षात ठेवायचं आहे, कुड हॅव प्लस V3, माईट हॅव प्लस V3 आपल्याला या ठिकाणी समजून व्यवस्थित घ्यायचं आहे. क्लिअर आहे सगळ्यांचं. तर आता आपल्याला हे जर वाक्य दिलेले 4 वाक्य आहे, दिलेले वाक्य 3 पण वाक्य बरोबर करायचे असतील तर हे वाक्य बरोबर कसे होतील. मग इथं लेफ्ट आहे तर इथं काय पाहिजे होतं, इथं वुड प्लस V1 यायला पाहिजे होतं म्हणजे स्टीला यायला पाहिजे. इथं ट्राय आहे म्हणजे इथं जर V1 असेल तर इथं पुढं काय असायला पाहिजे होतं, विल प्लस V1 यायला पाहिजे होतं म्हणजे हे वाक्य बरोबर झालं असतं. आणि इथं जर इफ ही हॅड रिटर्न द लेटर हे वाक्य जर हॅड प्लस V3 इथं जर पास्ट परफेक्ट टेन्स असेल तर पुढच्या वाक्यामध्ये काय पाहिजे होतं, इफ ही हॅड रिटर्न द लेटर आय वुड हॅव पोस्टेड इट, वुड हॅव प्लस V3 या ठिकाणी अशा पद्धतीने वाक्य असायला पाहिजे होतं. क्लिअर आहे सगळ्यांचं. तर मग आपण मित्रांनो
या पद्धतीने काय करायचं लक्षात ठेवायचं. मग हे एवढं मी डीपमध्ये डिटेलमध्ये का सांगत आहे त्याचं रिझन असं आहे की एका प्रश्नाच्या माध्यमातून तुमच्या अशा खूप साऱ्या संकल्पना क्लिअर झाल्या पाहिजेत, यासाठी आपण काय करतोय अशा पद्धतीने एकदम सविस्तर विश्लेषण करत आहोत. चला नेक्स्ट बघा, पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी नन ऑफ अस न्यू द वे. या ठिकाणी हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न आपल्याला विचारला आहे करेक्ट क्वेश्चन टॅग संदर्भातला आहे. कशाचा प्रश्न आहे हा? क्वेश्चन टॅगचा आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारला आहे. नन ऑफ अस न्यू द वे. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मी सांगेल हे जे वाक्य आहे तर हे वाक्य जवळजवळ 4 ते 5 परीक्षामध्ये आपल्याला या ठिकाणी हे विचारलेलं वाक्य आहे. मग कंबाईन ग्रुप बीचा पेपर असेल किंवा राज्यसेवेचा पेपर असेल तर या पेपरमध्ये सुद्धा आपल्याला हे वाक्य विचारलेलं आहे. तर हे वाक्य बघा कॉपी पेस्ट वाक्य आहे. मग आपल्याला या वाक्यावरती जे आहे ते प्रश्न अगोदरच्या पेपरमध्ये कशा पद्धतीने विचारला होता तर या ठिकाणी मी नंतर सांगेल तुम्हाला किंवा नंतर दाखवतो. तर अगोदर आपण याला काय करू, याला अगोदर व्यवस्थित समजून घेऊ. बघा नन ऑफ अस न्यू द वे. नन ऑफ अस न्यू द वे या ठिकाणी हे वाक्य आहे. आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवायची आहे तर हे वाक्य नन ऑफ अस, नन हा जो शब्द आहे आपल्याला क्वेश्चन टॅगचा सगळ्यात पहिला आणि बेसिक नियम लक्षात ठेवायचा आहे. वाक्य जर होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी होतो. वाक्य जर नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग होकारार्थी होत आहे. मग नन हा जो शब्द आहे तर हा शब्द काय आहे? नकारार्थी शब्द आहे. याचा अर्थ असा होतोय की आपलं जे उत्तर असणार आहे तर आपलं उत्तर काय असणार आहे? होकारार्थी येणार आहे. म्हणजे या ठिकाणी हे ऑप्शन आपलं उत्तराचं येणार नाही, आपलं हे ऑप्शन उत्तराचं येणार नाही. म्हणजे आपले 2 ऑप्शन तर या ठिकाणी कटलेले आहेत. म्हणजेच ए येणार नाही आणि आपलं उत्तराचं ऑप्शन डी येणार नाही. क्लिअर आहे सगळ्यांचं? ज्या वेळेस तुम्हाला क्वेश्चन टॅगवरती प्रश्न विचारला जातो सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही काय करायची, दिलेलं वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी आहे तर हे चेक करायचं आहे. मग हे नन हा शब्द नकारार्थी आहे ना, मग आपला क्वेश्चन टॅग काय होणार आहे? होकारार्थी होणार आहे. आपला नियमच काय आहे? बेसिक नियम कशाचा? क्वेश्चन टॅगचा. जर वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी करायचा आहे आणि वाक्य जर नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग होकारार्थी होणार आहे. तर यासाठी आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? आता राहिला विषय काय, डिड वी येणार आहे का डिड नन येणार आहे, हा आपल्याला या ठिकाणी मुख्य प्रश्न आहे. मग लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो, मी आता तुम्हाला हे सगळेच शब्दांसंदर्भातले नियम सांगतो तर हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. लक्षात घ्या. कधीही लक्षात ठेवायचं आहे वन ऑफ असेल, मी हा नियम सांगतोय अत्यंत महत्त्वाचा नियम आहे, आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. व्यवस्थित लक्षात ठेवा बघा. वन ऑफ, ईच ऑफ, आयदर ऑफ, नायदर ऑफ, नन ऑफ किंवा एव्हरी वन ऑफ. एव्हरी वन ऑफ. तर एव्हरी वन ऑफ लक्षात घ्या, हे खूप महत्त्वाचे शब्द आहेत परीक्षेसाठी आपल्याला, खूप म्हणजे खूप महत्त्वाचे आहेत. एव्हरी वन या शब्दाचं स्पेलिंग पण महत्त्वाचं आहे. एव्हरी वन, मला वाटतं राज्यसेवेच्या पेपरमध्ये 2020चा राज्यसेवेचा जो पेपर झाला याच्यामध्ये आपल्याला एव्हरी वनच्या स्पेलिंगवरती प्रश्न विचारला आहे, म्हणजे एरर दिला आहे. एव्हरी आणि वन असं दिलं आहे, एव्हरी वन ऑफ. तर लक्षात ठेवायचं आहे एव्हरी वन ऑफ जे आहे तर एव्हरी वन ऑफचं स्पेलिंग असं नाही बरोबर. तर एव्हरी वन ऑफचं स्पेलिंग बरोबर कोणतं आहे? एव्हरी वन हा एकच शब्द आहे आणि पुढं आपल्याला ऑफ लिहायचं आहे. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपण एक संकल्पना, एक शब्द, एखादा कुठल्याही ग्रामरचा टॉपिक असेल किंवा एखादी ग्रामरची कॉन्सेप्ट आपण शिकत असतो त्यावेळी त्याच्यावरती अगोदर प्रश्न कशा पद्धतीने विचारले आहेत किंवा कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात हे सुद्धा आपण समजून घेणं गरजेचं आहे. मग लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो बघा, खूप सिंपल पद्धतीने तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याला याच्यावरती हे सगळे शब्द परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत, परंतु मी आता सध्या नियम सांगत असताना तुम्हाला फक्त क्वेश्चन टॅगचा नियम तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. हे सगळे शब्द जे आहेत तर हे सगळ्या शब्दासंदर्भातला नियम लक्षात ठेवायचा आहे. जर हे सगळे शब्द वाक्याचा कर्ता म्हणून वापरले असतील, हे सगळे शब्द वाक्याचा कर्ता म्हणून वापरले असतील, मग याच्यामध्ये तुम्हाला मी हेही सांगेल. मग याच्यामध्ये काय असू द्या, सम ऑफ येऊ द्या, सम ऑफ असेल किंवा त्याच्यानंतर काय असेल, बोथ ऑफ असेल, कुठलाही येऊ द्या. ठीक आहे, हे असे जे शब्द आहेत तरी कुठलाही शब्द येऊ द्या, पण शक्यतो आपल्या परीक्षेमध्ये हे शब्द महत्त्वाचे आहेत, पण असू द्या काय हरकत नाही. तर असे जर शब्द आले असतील आणि यांच्यानंतर लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट, ह्या सगळ्या शब्दाचं एक कॉमन सांगतो. ह्या सगळ्या शब्दाच्या नंतर जर त्या ठिकाणी जर काय आलं असेल, अस आलेलं असेल आणि त्या वाक्याचं क्वेश्चन टॅग आपल्याला करायचं आहे, तर त्यावेळी काय करायचं तुम्हाला क्वेश्चन टॅग करत असताना, म्हणजेच काय वन ऑफ अस, ईच ऑफ अस, आयदर ऑफ अस, नायदर ऑफ अस असं जर आलेलं असेल तर त्यावेळी त्याचा क्वेश्चन टॅग करत असताना तुम्हाला काय करायचं लक्षात घ्यायचं आहे. क्वेश्चन टॅग करत असताना आपण वी हे प्रोनाऊन घ्यायचं आहे. काय घ्यायचं आहे? वी हे प्रोनाऊन. आणि आपल्याला सिंपल गोष्ट लक्षात घ्या, कधीही वाक्याचा क्वेश्चन टॅग करत असताना आपण साधारणतः पर्सनल प्रोनाऊन वापरतोय. काय वापरतोय? क्वेश्चन टॅग करत असताना पर्सनल प्रोनाऊन वापरतोय. मग पर्सनल प्रोनाऊन कोणते आहेत? आय असेल, वी असेल, यू असेल, यू असेल
ही असेल, शी असेल, इट असेल, दे असेल, हे पर्सनल प्रोनाऊन जे आहेत तर हे पर्सनल प्रोनाऊन आपण त्यामध्ये वापरत असतोय. मग लक्षात घ्यायचं आहे, अस जर असेल तर वी वापरायचं आहे. जर या सगळ्या शब्दाच्या नंतर जर यू आलं तर काय करायचं आहे, क्वेश्चन टॅग करत असताना यूच ठेवायचं आहे. मग तुम्ही म्हणत असाल असं कसं, तर या ठिकाणी यू जे आहे तर यूचं द्वितीय म्हणजे यूची प्रथम आणि यूची द्वितीय ही सारखीच असते. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात ठेवायचं आहे, जर देम असेल THEM देम, देम जर असेल तर क्वेश्चन टॅग करत असताना आपण काय करतोय, दे वापरतोय, कारण देम ही काय आहे द्वितीयामध्ये असते. आणि कधीही लक्षात ठेवायचं आहे, क्वेश्चन टॅग करत असताना पर्सनल प्रोनाऊन तर वापरायचेच आहेत, पण ते पर्सनल प्रोनाऊन हे कशामध्ये वापरायचे आहेत, प्रथमामध्ये वापरायचे आहेत. म्हणजे नॉमिनेटिव्ह केसमध्ये वापरा किंवा आपल्या साध्या शब्दामध्ये सब्जेक्टिव्ह केसमध्ये आपल्याला वापरायचे आहेत, म्हणजेच प्रथमामध्ये वापरायचे असतात. मग देम जर असेल तर आपण काय करतोय, दे वापरतोय. क्लिअर आहे सगळ्यांचं. ह्या सगळ्या शब्दाच्या नंतर जर अस आलं तर वी वापरा, या सगळ्या शब्दाच्या नंतर जर यू आलं तर आपल्याला क्वेश्चन टॅग करताना यू वापरायचं आहे, आणि या सगळ्या शब्दाच्या नंतर जर देम आलं तर आपल्याला काय करायचं आहे, दे वापरायचं आहे. मग मी तुम्हाला या ठिकाणी एक्झाम्पल सांगेल. जर या ठिकाणी आपल्याला असं दिलं, वन ऑफ अस इज हॅपी. आता या ठिकाणी पुन्हा प्रश्न आहे दुसऱ्या त्याच शब्दांचा, पण दुसऱ्या ग्रामरच्या कॉन्सेप्टचा. कुठला, या सगळ्यांच्या नंतर येणारा हेल्पिंग वर्ब. लक्षात ठेवायचं आहे, हे सगळे शब्द जे आहेत ना, वन ऑफ इच ऑफ, ह्या सगळ्या शब्दाच्या नंतर आपण वन ऑफ इच ऑफच्या नंतर प्लुरल नाऊन किंवा प्लुरल प्रोनाऊन वापरतो, मात्र येणारा हेल्पिंग वर्ब सिंग्युलर असते. मग लक्षात घ्यायचं, इथं इज आहे, मग आपल्याला या वाक्याचा क्वेश्चन टॅग करायचा आहे. मग क्वेश्चन टॅग करत असताना आपण काय करणार आहेत, वन ऑफ अस, अस असल्याच्या नंतर आपल्याला क्वेश्चन टॅग करत असताना काय करायचं आहे, वी वापरायचं, हे आपलं ठरलं. मग या वाक्यामध्ये इज आहे, मग या वाक्यामध्ये इज आहे, मग तुम्ही लगेच काय म्हणाल, सर इजंट वी करा, इजंट वी करा. तर या ठिकाणी हे सुद्धा उत्तर चुकीचं होतं आहे. मग वी साठी मला सांगा, वी साठी आपण इज वापरतोय का आर वापरतोय, तर वी साठी आपण इज वापरतो का आर वापरतोय, तर वी साठी आपण आर वापरतोय. मग आपल्याला MPSC म्हणून या हे जे शब्द आहेत तर ह्या शब्दांवरती प्रश्न विचारते, कारण याच्यावरती अपवाद प्रश्न, हे अपवाद नियम आहेत आणि याच्यावरती आपल्याला एकदम व्यवस्थित डिटेलमध्ये आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून या शब्दावरती MPSC प्रश्न आपल्याला विचारत असते. इथं इज आहे, मग आपण जनरली काय करतोय, आपल्या लक्षात आलं की अस असेल तर वी घ्या. मग तुम्ही काय करताय, अर्धवटच त्या ठिकाणी पाहताय किंवा 100% लक्ष न देता तुम्ही उत्तराचं ऑप्शन सिलेक्ट करताय आणि तुमचं उत्तर चुकतंय. इजंट वी जर केलं तर आपलं उत्तर चुकीचं होतंय, कारण आपण वी साठी इज वापरत नाही, तर वी साठी काय वापरतोय, आर वापरतोय. जरी या वाक्यामध्ये इज असलं तरी पण तुम्हाला उत्तराचं ऑप्शन तुमचं काय येणार आहे, आरंट वी येणार आहे. काय येणार आहे, आरंट वी. मग हे दिलेलं वाक्य होकारार्थी आहे, वन ऑफ हा शब्द होकारार्थी आहे. मग होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग काय होणार आहे, नकारार्थी होणार आहे. पण हे जर वाक्य जर असं असतं, नन ऑफ अस इज हॅपी, असं जर वाक्य असेल आणि या वाक्याचा क्वेश्चन टॅग जर आपल्याला करायचा असेल तर याचा क्वेश्चन टॅग काय होणार आहे, मग आपल्याला लगेच समजलं पाहिजे हे नन हा शब्द नकारार्थी आहे. मग याच्यामध्ये लक्षात घ्या, नन हा शब्द आणि नायदर ऑफ हा शब्द, हे दोन शब्द काय आहेत, नकारार्थी शब्द आहेत. हे दोन्ही पण नायदर ऑफ आणि नन ऑफ हे दोन्ही शब्द नकारार्थी आहेत. आपल्या डोक्यामध्ये एकच असते, जर वाक्यामध्ये नॉट आलं तरच आपण त्याला नकारार्थी समजतोय, असं नाही. मग हा शब्द नकारार्थी आहे, मग क्वेश्चन टॅग आपल्याला निश्चितच काय होणार आहे, होकारार्थी होणार आहे. मग याचा क्वेश्चन टॅग काय होणार आहे, आर वी. याचा क्वेश्चन टॅग इज वी अजिबात होणार नाही. क्लिअर आहे सगळ्यांचं. तर या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. मग आपल्याला सिंपल समजून घ्यायचं आहे, हे सगळे शब्द जर आले असतील आणि यांच्यानंतर जर अस असेल तर आपण क्वेश्चन टॅग करताना वी हे प्रोनाऊन घ्यायचं आहे. यू जर असेल तर यू घ्या, देम असतील तर दे घ्या, कारण याच्यानंतर आपण काय करतो, द्वितीय वापरत असतो. पण क्वेश्चन टॅग करत असताना पुन्हा एकदा सांगतोय, पर्सनल प्रोनाऊन वापरायचे आहेत आणि त्याच्यामध्ये पण ते प्रथमामध्ये घ्यायचे आहेत. आपला प्रश्न बघू मग आता. तर या ठिकाणी लक्षात घ्या, मग इथं काय आहे लक्षात घ्या, इथं आहे अस. अस जर असेल तर आपला क्वेश्चन टॅग करत असताना आपल्याला समजलं आहे आता, तर तिथं काय आलं पाहिजे, वी आलं पाहिजे. काय आलं पाहिजे, वी आलं पाहिजे. मग या ठिकाणी काय आहे, वी तर इथंच आहे. मग उत्तराचं आपलं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आलं. मग तुम्ही म्हणत असाल सर तिथं तुम्ही आर वापरलं होतं तर इथं डीड कसं काय आलं, त्याचं रिझन असं आहे, न्यू हे जे आहे, न्यू हे क्रियापदाचं सेकंड फॉर्म आहे. न्यू हे क्रियापदाचं सेकंड फॉर्म आहे, म्हणजे दिलेल्या वाक्याचा टेन्स हा सिंपल पास्ट आहे. नो, न्यू आणि नोन असे क्रियापदाचे 3 फॉर्म आहेत. न्यू म्हणजेच काय आहे, V2 आहे. मग आपलं बेसिक नियम तुम्हाला सांगतोय, V1 जर आलं वाक्यामध्ये तर डू डज वापरायचं आहे. क्वेश्चन टॅग करताना काय करायचं आहे, वाक्यामध्ये जर V1 असेल तर आपण डू डज वापरतोय, आणि जर V2 असेल, वाक्यामध्ये जर V2 असेल तर आपण त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना काय करतो, डीड वापरतोय. आणि म्हणून या ठिकाणी काय आलेलं आहे, डीड आलेलं आहे. आणि डीड हे हेल्पिंग वर्ब एकासाठी म्हणजे सिंग्युलरसाठी पण तेच वापरतोय आणि प्लुरलसाठी पण आपण तेच वापरतोय.
तर यामुळं उत्तर आपलं हे झालं. आता याच्यामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायची तुम्हाला, इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, विद्यार्थ्यांनी उत्तर बरोबर काढलं ABCD, मग बऱ्याच जणांनी गोल करताना मात्र काय केली, मिस्टेक केली. त्याला आपण सिली मिस्टेक म्हणतोय. त्यांनी सिली मिस्टेक केली. मग त्यांनी काय केलं, C. मग C म्हणजे काय, त्यांच्या डोक्यात काय झालं, 3 नंबरचं ऑप्शन गोल केलं. मग 3 नंबरचं ऑप्शन गोल केलं तर काय होतं, उत्तर आलं D. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, आता इथून पुढे लक्षात घ्यायचं आहे, तुम्ही उत्तर काढल्याच्या नंतर ते ऑप्शन जे C आहे, तर C हे उत्तराच्या ऑप्शनमध्ये कुठं आहे, तर C हे 3 नंबरला नाही, तर इथं 2 नंबरला दिलेलं आहे. कारण आपल्या डोक्यामध्ये नेहमी सारखं हेच असते, A हे 1 नंबरला असते, B हे 2 नंबरला असते, असं नाही. तर आता आपल्याला ही सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. उत्तर काढलं होतं, परंतु गोल करत असताना आपल्याला काय करायचं आहे, त्या ठिकाणी आपण काळजीपूर्वक जे आहे तर ते ऑप्शन ॲन्सर ऑप्शनमध्ये कुठं आहे, तर ते पण आपण चेक करायचं. मग या ठिकाणी ओनली C या ठिकाणी बरोबर आहे. मग बघा आपलं उत्तर आलं C. जर तुम्ही 3 नंबरला गोल केलं, कारण आपल्या डोक्यात असते C कुठं असते, 3 नंबरला, मग आपण 3लाच गोल करतोय, उत्तर आपलं चुकतंय. म्हणून काय करायचं आहे, हे C नंबरचं ऑप्शन कुठं आहे, तर 2 नंबरला आहे, आणि म्हणून आपलं उत्तर हे 2 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. क्लिअर आहे सगळ्यांचं? ठीक आहे, चला नेक्स्ट बघू. पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहू. पुढचा 6 नंबरचा प्रश्न आहे. द डॉग दॅट बार्क्स डज नॉट बाईट. या वाक्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. तर यामध्ये काय केले, दॅट बार्क्स या 2 शब्दांना अंडरलाईन केलेला आहे. मग आपल्याला प्रश्न जो आहे त्या प्रश्न कशावरती विचारला आहे, द अंडरलाईन वर्ड्स. हे जे अंडरलाईन केलेले शब्द काय आहेत, मग त्यांनी प्रश्न जो विचारला आहे, तर हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, जे आहे तर क्लॉज या टॉपिकवरती प्रश्न विचारला आहे. क्लॉज या टॉपिकवरती बघा. मग आपल्याला प्रश्न विचारला आहे, हे जे अंडरलाईन केलेले शब्द आहेत किंवा अंडरलाईन केलेला क्लॉज आहे, तर हा क्लॉज नेमका कोणता आहे. मग ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे का, नाऊन क्लॉज आहे का, ॲडव्हर्ब क्लॉज आहे का, किंवा त्याच्यानंतर नन ऑफ द अबोव, अशा प्रकारचा प्रश्न विचारला आहे. मग सिंपल आपल्याला लक्षात ठेवायचं आहे बघा. ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे, तर ॲडजेक्टिव्ह क्लॉज कसा ओळखायचा आहे. ॲडजेक्टिव्ह क्लॉज ओळखणं खूप सोपं आहे. आपल्याला फक्त सिंपल लक्षात काय घ्यायचं आहे बघा, ॲडजेक्टिव्ह क्लॉज ओळखणं खूप सोपं आहे. मग या ठिकाणी तुम्हाला सिंपल समजून घ्यायचं आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज हा कसा ओळखायचा आहे. तर यामध्ये लक्षात घ्या, तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे हू असेल, हुम असेल, हुज असेल. मग आपण या ठिकाणी सिंपल समजून घेऊ बघा. ॲडजेक्टिव्ह क्लॉज जो आहे, तर ॲडजेक्टिव्ह क्लॉज हा रिलेटिव्ह प्रोनाऊन आणि रिलेटिव्ह ॲडव्हर्बने सुरू, रिलेटिव्ह प्रोनाऊन आणि रिलेटिव्ह ॲडव्हर्बने सुरू होतो. लक्षात घ्यायचं आहे. ॲडजेक्टिव्ह क्लॉज जो आहे, तर ॲडजेक्टिव्ह क्लॉज कशाने सुरू होतो, रिलेटिव्ह प्रोनाउन्स किंवा रिलेटिव्ह ॲडव्हर्ब्सने सुरू होत आहे. मग रिलेटिव्ह प्रोनाउन कोणते आहेत, मग हू असेल, हुम असेल, हुज असेल, विच असेल आणि दॅट असेल. या प्रोनाऊनने, रिलेटिव्ह प्रोनाऊनने काय होतो, ॲडजेक्टिव्ह क्लॉज सुरू होतो. तसेच या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, मग हे वेअर असेल, वेन असेल, वाय असेल किंवा हाऊ असेल, या रिलेटिव्ह ॲडव्हर्बने सुद्धा काय होतो, ॲडजेक्टिव्ह क्लॉज सुरू होतो. खूप सोपं आहे, खूप सिंपल आहे बघा. हे ट्रिक मी तुम्हाला सांगत आहे. ॲडजेक्टिव्ह क्लॉजचं वाक्य कसं ओळखायचं आहे. ॲडजेक्टिव्ह क्लॉज ओळखत असताना तुम्हाला सिंपल लक्षात ठेवायचं आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज जो आहे, तर ॲडजेक्टिव्ह क्लॉजचं वाक्य हे या डब्ल्यू शब्दाने सुरू होतं. या हे जे सगळे शब्द आहेत, तर या शब्दाने सुरू होतं. आणि या शब्दांपूर्वी हे जे सगळे शब्द आहेत, तर या शब्दांपूर्वी लक्षात घ्यायचं आहे, किंवा या शब्दाने सुरू होणाऱ्या क्लॉज पूर्वी म्हणा, किंवा या शब्दांपूर्वी सिंपल लक्षात ठेवायचं, या शब्दांपूर्वी काय असते, नाऊन असते. या शब्दांपूर्वी नाऊन किंवा प्रोनाऊन असते. नाऊन किंवा प्रोनाऊन असते. सिंपल लक्षात ठेवायचं आहे. मग आपल्याला सिंपल लक्षात काय ठेवायचं आहे बघा. ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे, तर ॲडजेक्टिव्ह क्लॉज हा काय होतो, रिलेटिव्ह प्रोनाऊन किंवा रिलेटिव्ह ॲडव्हर्बने सुरू होतो. म्हणजेच याच्यामध्ये हे शब्द आहेत, या शब्दाने काय होतो, ॲडजेक्टिव्ह क्लॉज सुरू होतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, या शब्दाने सुरू होणारा जो क्लॉज आहे, या शब्दाने सुरू होणाऱ्या क्लॉजच्या अगोदर काय असते, नाऊन असते. म्हणजे हे जे शब्द आहेत, तर हे शब्दाने सुरू होणाऱ्या क्लॉजच्या अगोदर इथं काय असतंय, नाऊन असतंय. हे सिंपल लक्षात ठेवायचं आहे. ज्या नाऊन किंवा प्रोनाऊनबद्दल काय करत असतो, तो क्लॉज माहिती सांगतो, त्याला म्हणतात ॲडजेक्टिव्ह क्लॉज. मग आपल्याला सिंपल डेफिनेशन माहीत आहे. ॲडजेक्टिव्ह ही काय करतं, नाऊन किंवा प्रोनाऊनबद्दल विशेष माहिती सांगतं. मग ॲडजेक्टिव्ह क्लॉज काय करतोय, तर ॲडजेक्टिव्ह क्लॉज हा सुद्धा काय करतोय, लक्षात घ्यायचं आहे. ॲडजेक्टिव्ह क्लॉज सुद्धा त्या नाऊन किंवा प्रोनाऊनबद्दल माहिती सांगतो. मग सिंपल आपल्याला काय करायचं, लय थेरोटिकल जायची गरज नाही. सिंपल तुम्ही लक्षात ठेवा, हे शब्द लक्षात घ्या. या शब्दाने सुरू होणारा क्लॉज असेल आणि त्याच्या अगोदर जर काय असेल, नाऊन किंवा प्रोनाऊन असेल, तर त्या वाक्याला काय, त्या क्लॉजला काय म्हणायचं आहे, बिनधास्त म्हणायचं आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणायचं आहे. मग समजा फॉर एक्झाम्पल या ठिकाणी वाक्य मी लिहितो बघा. या ठिकाणी वाक्य आहे, द बॉय
who on the race is her brother. ओके, तर या ठिकाणी असं वाक्य आहे, द बॉय हू ऑन द रेस इज हर ब्रदर. मग याच्यामध्ये लक्षात घ्या, हू ऑन द रेस हा झाला सबऑर्डिनेट क्लॉज, आणि याच्या हे जे हू आहे याच्या अगोदर काय आहे, इथं बॉय हा शब्द आहे. म्हणजे या ठिकाणी हा क्लॉज कोणता झाला, ॲडजेक्टिव्ह क्लॉज झाला. याचा अर्थ वगैरे तुम्हाला लावायची गरज नाही. दुसरं वाक्य मी या ठिकाणी सांगेल, तर लक्षात घ्या, द मुमेंट विच इज लॉस्ट फॉर एव्हर. आपण म्हणतो ना, जो क्षण गेला तो कायमचाच गेलेला असतोय. मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं, हे जे वाक्य आहे या वाक्यामध्ये सुद्धा काय, विच इज लॉस्ट हे जे आहे तर हा क्लॉज झाला, सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतो आपण. या विचच्या अगोदर मोमेंट हा जो शब्द आहे तर हा शब्द काय आहे, नाऊन आहे. मग तुम्हाला सिंपल लक्षात ठेवायचं आहे, हे जे रिलेटिव्ह प्रोनाऊन आहेत किंवा रिलेटिव्ह ॲडव्हर्ब आहेत, या डब्ल्यूएच शब्दाने सुरू होणारा जो क्लॉज आहे त्याच्या अगोदर जर नाऊन असेल तर त्या क्लॉजला बिनधास्त काय म्हणायचं आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणायचं आहे. एवढं सिंपल आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. मग हा सुद्धा क्लॉज कोणता झाला, ॲडजेक्टिव्ह क्लॉज झाला. हा सुद्धा कोणता क्लॉज आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. मग इथं तुम्हाला सिंपल लक्षात काय ठेवायचं आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज जो आहे तर ॲडजेक्टिव्ह क्लॉज हा काय होतो, या रिलेटिव्ह प्रोनाऊनने किंवा रिलेटिव्ह ॲडव्हर्बने सुरू होतो. आणि 2018चा कंबाईनचा पेपर आहे. या कंबाईनच्या पेपरमध्ये आपल्याला ॲडजेक्टिव्ह क्लॉजवरती प्रश्न विचारला आहे, पण त्या ठिकाणी ऑप्शन देताना ॲडजेक्टिव्ह क्लॉज दिलंच नाही. मग तुम्हाला यासाठी माहीत असायला पाहिजे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज जो आहे तर ॲडजेक्टिव्ह क्लॉज हा रिलेटिव्ह प्रोनाऊन किंवा रिलेटिव्ह ॲडव्हर्बने सुरू होतो. आणि म्हणूनच ॲडजेक्टिव्ह क्लॉजला आणखी काय म्हणलं जातं आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉजला रिलेटिव्ह क्लॉज असंही म्हणतात. मग लक्षात घ्यायचं आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉजला काय म्हणतात, रिलेटिव्ह क्लॉज असंही म्हणतात. हे लक्षात घ्या, ॲडजेक्टिव्ह क्लॉजला रिलेटिव्ह क्लॉज असेही म्हणतात. मग आपल्याला सिंपल लक्षात ठेवायचं आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज जो आहे तर ॲडजेक्टिव्ह क्लॉजला काय म्हणतात, रिलेटिव्ह क्लॉज असंही म्हणतात. हे आपल्याला सिंपल ठेवायचं. हे झालं आपलं ॲडजेक्टिव्ह क्लॉजबद्दल. मग लक्षात घ्या, या ठिकाणी काय आहे, दॅटने सुरू होणारा क्लॉज आहे आणि त्याच्या अगोदर काय आहे, डॉग हे नाऊन आहे. द डॉग दॅट बार्क्स डज नॉट बाईट. जो कुत्रा भुंकतो तर तो कुत्रा चावत नाही. तर या अर्थाने लक्षात घ्यायचं. मग कोणता कुत्रा, जो भुंकतो तो कुत्रा. तर यामुळे लक्षात घ्यायचं डिअर फ्रेंड्स, इथं दॅट बार्क्स हा जो क्लॉज आहे तर हा क्लॉज कोणता आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. आणि म्हणून याचं उत्तर काय झालं, ॲडजेक्टिव्ह क्लॉज झालं. क्लिअर आहे सगळ्यांचं. चलो नेक्स्ट बघा. पुढचा प्रश्न आहे, विच ऑन ऑफ द फॉलोइंग इज वन वर्ड सबस्टिट्यूट ऑफ द गिवन सेंटेन्स. म्हणजे आपल्याला हा प्रश्न कशावरती विचारला आहे, वन वर्ड सबस्टिट्यूशनवरती विचारलेला आहे. आणि आपल्याला दिलंय बघा, अ डिसिजन विच कॅनॉट बी अल्टर्ड ऑर विड्रॉन. जो निर्णय बदलला जाऊ शकत नाही किंवा माघार घेतला जाऊ शकत नाही त्याला आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर त्याला आपण म्हणतोय इरिओकेबल. काय म्हणतो आपण त्याला, इरिओकेबल असं म्हणतोय. मग रिओकेबल हा जो शब्द आहे तर लक्षात घ्यायचं, रिओकेबल म्हणजेच काय असते, अ डिसिजन विच कॅन बी अल्टर्ड ऑर विच कॅन बी चेंज. मग रिओकेबल म्हणजेच काय असते, जो निर्णय आपण बदलू शकतोय किंवा जो माघार घेऊ शकतोय त्याला आपण म्हणतोय रिओकेबल. आणि इरिओकेबल म्हणजेच काय, जो निर्णय आपण माघारी घेऊ शकत नाहीत किंवा जो माघारी घेऊ शकत नाहीत किंवा आपण बदलू शकत नाहीत त्याला म्हणतात इरिओकेबल. तर लक्षात घ्यायचं, रिओकेबल म्हणजेच काय असतंय, अ डिसिजन विच कॅन बी अल्टर्ड ऑर विड्रॉन. जो निर्णय आपण बदलू शकतो किंवा जो माघार घेऊ शकतो त्याला आपण म्हणतोय रिओकेबल. आणि इरिओकेबल म्हणजेच काय, अ डिसिजन विच कॅन नॉट बी अल्टर्ड ऑर विड्रॉन. जो निर्णय आपण काय करू शकत नाहीत, बदलू शकत नाहीत किंवा माघार घेऊ शकत नाहीत त्याला आपण म्हणतोय इरिओकेबल. मग तुम्ही हे जर चित्र पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल, या ठिकाणी लक्षात घ्या, इथे काय आहे, लॉक जे आहे तर हे उघडलेलं आहे. म्हणजेच काय, टर्म्स कॅन बी चेंज. म्हणजे ज्या टर्म्स आहेत तर ह्या काय केल्या जातात, चेंज केल्या जाऊ शकतात. म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्यायचं, निर्णय बदलला जाऊ शकतोय. पण इथं काय केलं लक्षात घ्या, इथं जे लॉक दिलेलं आहे तर ते लॉक जे कुलूप आहे तर ते लॉक करून टाकलेलं आहे. म्हणजे त्याला आपण बदलू शकत नाहीत. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, टर्म्स कॅन बी चेंज म्हणजेच काय, इरिओकेबल. मग रिओकेबल म्हणजेच काय, ज्याला आपण चेंज करू शकतोय. आणि इरिओकेबल म्हणजेच काय, ज्याला आपण चेंज करू शकत नाहीत, ज्याला आपण बदलू शकत नाहीत त्याला म्हणतो आपण इरिओकेबल. क्लिअर आहे सगळ्यांचं. तर अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट बघा, आपण जो पाहिलेला शब्द आहे इनएक्सप्लिकेबल, हे मी तुम्हाला सांगितलं. याचा अर्थ काय होतो, ज्याला आपण एक्सप्लेन करू शकत नाही त्याला आपण म्हणतो इनएक्सप्लिकेबल. आणि एक्सप्लिकेबल म्हणजेच काय असतं, ज्याला एक्सप्लेन करू शकतोय. हा विरुद्धार्थी शब्द आहे. हे आपल्याला शब्द पण लक्षात यावेत यासाठी अशा पद्धतीने दिलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, ऑडिबल आणि इनऑडिबल. इनऑडिबल म्हणजेच काय, कॅनॉट बी हर्ड.
आणि ऑडिबल म्हणजेच काय, जे ऐकलं जाऊ शकते त्याला आपण म्हणतोय ऑडिबल. आणि इनऑडिबल म्हणजेच काय, ज्याला आपण ऐकू शकत नाहीत किंवा जी गोष्ट ऐकली जाऊ शकत नाही त्याला आपण म्हणतोय इनऑडिबल. म्हणजेच आता लक्षात घ्या, सपोज मी लेक्चर घेतोय, मी बॅच घेतोय किंवा मी सपोज तुमच्याशी बोलतोय, तर त्यावेळेस किंवा आपण एखादं झूम सेशन असेल, गुगल मीटिंग असेल, तर त्यावेळेस त्या ठिकाणी जे सुरुवातीला जो स्पीकर आहे तर तो स्पीकर जो आहे तर स्पीकरला त्या ठिकाणी वाटतं की यार आपण जे बोलतोय तर ते आवाज येतोय का नाही. तर त्यामुळे तो टीचर असेल किंवा स्पीकर आहे तर तो आपल्या सर्वांना विचारतो, जेवढे पण पार्टिसिपंट असतात तर त्यांना विचारतो की एम आय ऑडिबल, एम आय ऑडिबल. जर आवाज ऐकू येत असेल तर येस यू आर ऑडिबल सर. जर ऐकू येत नसेल तर काय, यू आर नॉट ऑडिबल. म्हणजेच काय, यू आर इनऑडिबल. ऐकू येत नसेल तर आपण काय म्हणतोय इनऑडिबल. मग लक्षात घ्यायचं आहे, इनऑडिबल म्हणजेच काय, ज्याला आपण ऐकू शकत नाहीत, ऐकलं जात नाही त्याला आपण म्हणतोय इनऑडिबल. आणि आपण ऐकू शकतो त्याला म्हणायचं आहे ऑडिबल. तर अशा पद्धतीने काय करायचं, हे शब्द लक्षात घ्यायचे आहेत. इनऑडिबल शब्द देखील आपल्याला खूप वेळा परीक्षेमध्ये विचारलेला शब्द आहे. एक्सप्लिकेबल, इनएक्सप्लिकेबल. आणि या ठिकाणी एलिसिट म्हणजेच काय असते, इलिगल. यालाच आपण काय म्हणतोय, इलिगल म्हणतोय, म्हणजेच काय, बेकायदेशीर म्हणतोय. तर एलिसिट असे शब्द आहेत. ठीक आहे, तर हे झाले आपले चारही शब्दाचे मिनिंग. मग लक्षात घ्यायचं आहे, अ डिसिजन विच कॅनॉट बी अल्टर्ड ऑर विच कॅनॉट बी चेंज किंवा विथड्रॉन. जो निर्णय आपण माघार घेऊ शकत नाहीत किंवा बदलू शकत नाहीत त्याला आपण म्हणतोय इरिओकेबल डिसिजन. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, इरिओकेबल डिसिजन. क्लिअर आहे सगळ्यांचं? येस. नेक्स्ट बघा, मग पुढचा प्रश्न आहे, द वर्ड सँग्विन. सँग्विन हा जो शब्द आहे तर या सँग्विन या शब्दाचा अर्थ काय होतोय. मग सँग्विन म्हणजेच काय म्हणतो आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, आशावादी व्यक्ती. सँग्विन म्हणजेच काय, आशावादी. तर यामध्ये लक्षात घ्या, मग सँग्विन या शब्दाचा मिनिंग सँग्विन या शब्दाचा समानार्थी शब्द कुठला आहे असा आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारला आहे. मग आशावादी म्हणल्याच्या नंतर आपल्याला सहज समजतंय, तर याचं उत्तर काय असणार आहे, ऑप्टिमिस्टिक या ठिकाणी आहे. सिरियस म्हणजेच काय, या ठिकाणी गंभीर आहे. सॅडिस्टिक म्हणजेच काय असते, दुःखी म्हणतोय. आणि जेन्युइन म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, जेन्युइन म्हणजेच काय, खरं किंवा सत्य. तर यामध्ये लक्षात घ्यायचं आहे, बघ सँग्विन या शब्दाचा अर्थ होतो आशावादी, या अर्थाने आपण वापरतोय. आणि म्हणून या ठिकाणी लक्षात घ्यायचं याचं उत्तर आहे ऑप्टिमिस्टिक. म्हणजे या ठिकाणी 2 नंबरचं ऑप्शन उत्तर बरोबर येत आहे. क्लिअर? नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न, ॲडव्हर्सिटीज प्रोव्होक वन टू डॅश डॅश वन्स बेस्ट एफर्ट्स. मग तुम्ही या ठिकाणी जर 2022मध्ये जर क्वेश्चन पेपर पाहिले आयोगाचे म्हणजे MPSCचे, तर तुमच्या लक्षात येईल की आयोगाने काय केलं, आपल्याला म्हणजे प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये अशा स्वरूपातला एक प्रश्न विचारला आहे. अशा स्वरूपातला म्हणजेच काय, क्रियापद तेच ठेवलं आहे. क्रियापद तेच ठेवलेलं आहे, फक्त त्याच्यासोबतचे जे प्रेपोजिशन्स आहेत ते चेंज केलेले आहेत. मग आपल्या सर्वांना माहीत आहे, क्रियापद तेच आणि प्रिपोजिशन जर बदललं की त्या शब्दाचा, त्या फ्रेजचा अर्थ बदलतोय. जसं की लुक जे आहे तर लुकसोबत जर आपण काय केलं, लुकसोबत फॉर वापरलं तर त्याचा अर्थ होतोय सर्च करणे. म्हणजे लुक फॉर म्हणजेच काय, सर्च करणे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे लुक इनटू म्हणलं तर काय करायचं, इन्व्हेस्टिगेट करणे. लुक इनटू म्हणजेच काय, इन्व्हेस्टिगेट करणे. किंवा लुक आफ्टर जर असेल तर काय असेल, टेक केअर ऑफ. लुक आफ्टर म्हणजेच काय, काळजी घेणे. लुक फॉर म्हणलं की आपल्याला समजतं की त्याचा अर्थ काय होतोय, लुक फॉर म्हणजे सर्च करणे. आणि लुक आफ्टर म्हणजेच काय, टेक केअर ऑफ या अर्थाने आपण वापरतोय. मग सेम त्याच अर्थाने मित्रांनो आपल्याला काय करायचं या ठिकाणी, मग पुट फोर्थ होईल का, पुट बॅक होईल का, तर हे लक्षात घ्यायचं आहे. आणि प्रत्येक 2022च्या पेपरमध्ये अशा स्वरूपातला प्रश्न विचारला आहे. आणि या प्रश्नाचं मात्र उत्तर देत असताना आपल्याला थोडंसं त्या वाक्याचा, थोडंसं म्हणण्यापेक्षा त्या वाक्याचं मिनिंग समजून घेऊन, मिनिंग लक्षात घेऊनच आपल्याला काय करायचं, त्या ठिकाणी ज्यातरी योग्य ते ऑप्शन निवडायचं आहे. मग या ठिकाणी बघा, ॲडव्हर्सिटीज या शब्दाचा अर्थ काय होतो, ॲडव्हर्सिटीज म्हणजेच काय, प्रतिकूल परिस्थिती किंवा संकट. मग आपल्या लक्षात घ्यायचं आहे, जे संकट जे असतात तर संकटे हे एखाद्या व्यक्तीला त्याचे जे एफर्ट्स आहेत, त्याचे जे प्रयत्न आहेत, तर हे प्रयत्न सिद्ध करण्यासाठी काय करतात, प्रवृत्त करतात. काय करतात, प्रयत्न त्याचं स्वतःचं एकदम बेस्ट, सर्वोत्कृष्ट प्रयत्न करण्यास काय करतात, प्रवृत्त करतात. आणि प्रवृत्त करतात म्हणजेच लक्षात घ्यायचे, पुट फोर्थ म्हणजेच काय, ॲडव्हर्सिटीज प्रोव्होक वन टू पुट फोर्थ वन्स बेस्ट एफर्ट्स. तर या अर्थाने मित्रांनो लक्षात घ्यायचं, याचं उत्तर काय असणार आहे, पुट फोर्थ. म्हणजेच जे प्रयत्न आहेत तर हे प्रयत्न जे आहेत ते प्रयत्न हे त्या ठिकाणी सिद्ध करण्यासाठी प्रवृत्त करतात, या अर्थाने आपण वापरतोय पुट फोर्थ. चलो नेक्स्ट बघा, मग पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी. नेक्स्ट क्वेश्चन काय केलं आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्या, हा इडियमवरती प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला आहे. वाक्य काय आहे बघा, मग शी इज लिडिंग अ डॉग्स लाईफ ॲज हर हजबंड इज अन अल्कोहोलिक अँड विदाउट अ जॉब. म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्यायचं आपल्याला प्रश्न काय विचारला, शी इज लिडिंग अ डॉग्स लाईफ. या ठिकाणी लक्षात घ्या, मग ती कुत्र्याचं जीवन जगत आहे. मग कुत्र्याचं जीवन जगत आहे कारण तिचा हजबंड जो आहे, तिचा जो पती आहे तर पती हा अल्कोहोलिक आहे, ड्रिंक करणार आहे.
दारू पिणारा आहे आणि जॉबलेस आहे, म्हणजे त्याला जॉब पण नाही. मग कुत्र्याचं जीवन जगणं म्हणजे याचा अर्थ काय होतं, एकदम डिफिकल्ट लाईफ जगणं, एकदम डिफिकल्ट लाईफ जगणं किंवा अनप्लीजंट लाईफ जगणं, त्याला आपण म्हणतोय लीड अ डॉग्स लाईफ, किंवा आपण त्याला असंही म्हणतोय मिझरेबल लाईफ जगणं. तर त्याला काय म्हणायचं आहे, मिझरेबल लाईफ जगणं. तर याला लक्षात ठेवायचं आहे मिझरेबल, त्याच्यानंतर अनप्लीजंट, किंवा लक्षात घ्यायचं आहे डिफिकल्ट लाईफ, डिफिकल्ट लाईफ जगणं. मग सिंपल आपल्या लक्षात ठेवायचं आहे टू लीड अ डॉग्स लाईफ म्हणजेच काय असतं मित्रांनो. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे मिझरेबल लाईफ जगणं, अनप्लीजंट लाईफ जगणं किंवा डिफिकल्ट लाईफ जगणं किंवा बोरिंग लाईफ जगणं, त्याला आपण म्हणतोय लीडिंग अ डॉग्स लाईफ. याचं उत्तर होणार आहे मग अ लाईफ ऑफ मिझरी, अ लाईफ ऑफ मिझरी या अर्थाने आपण वापरतोय. मग याच्यामध्ये लक्षात घ्या दुसरा ऑप्शन काय आहे, अ लाईफ इन विच पार्टनर्स आर कॉन्स्टंटली क्वारलिंग. तर यासाठी नाही, कारण कॉन्स्टंटली क्वारल जे असते तर त्याला काय म्हणतो आपण कॅट अँड डॉग्स लाईफ. यासाठी कुठली आहे इडियम किंवा फ्रेज, कॅट अँड डॉग्स लाईफ म्हणतो आपण त्याला, कॅट अँड डॉग्स लाईफ. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे बघा, आपण पाहिलं असेल कॅट अँड डॉग्स लाईफ म्हणजेच काय, कुत्रे आणि मांजराचं जीवन. म्हणजे काय, तुम्ही पाहिलं असेल कुत्रा असू द्या किंवा मांजर असू द्या, एकमेकाला पाहिलं की त्या ठिकाणी काय करतात, जे आहे ते त्याच्यामध्ये, म्हणजे कुत्र्याचं आणि मांजरीचं कधी जमत नाही. तर यामध्ये लक्षात घ्यायचं आहे, तर कॅट अँड डॉग्स लाईफ म्हणजेच काय असतंय, त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं सिंपल, म्हणजे सातत्याने ज्यांच्यामध्ये भांडणं होतात त्याला म्हणतात कॅट अँड डॉग्स लाईफ. त्याच्यामुळे हे आपला ऑप्शन येणार नाही. टू डू ऑर से समथिंग दॅट डिस्टर्ब्स द पीस, तर या ठिकाणी असं उत्तर होणार नाही. टू बी सायलेंट ऑर सेईंग नथिंग, तर या ठिकाणी उत्तर आपलं बरोबर आहे मग ए. तर याचं उत्तर लक्षात घ्यायचं आहे टू लीड अ डॉग्स लाईफ म्हणजेच काय, मिझरेबल, डिफिकल्ट किंवा अनप्लीजंट लाईफ जगणं. नेक्स्ट बघा पुढं, दे हॅव अ ह्यूज रिझर्व ऑफ लॅटंट टॅलेंट. मग या ठिकाणी लॅटंट टॅलेंट जे आहे, तर लॅटंट हा जो शब्द आहे, तर लॅटंट या शब्दाचा अर्थ होतो अनसीन, म्हणजेच काय, या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे हिडन, अनसीन या अर्थाने आपण वापरतो. लॅटंट हा जो शब्द आहे, तर लक्षात घ्यायचं आहे, आपल्याला प्रश्न काय विचाराय, करेक्ट मिनिंग. मग या शब्दाचा करेक्ट मिनिंग म्हणा किंवा समानार्थी शब्द म्हणा, लॅटंट म्हणजेच काय, गुप्त म्हणतो आपण, जे पाहू शकत नाहीत, अनसीन म्हणा किंवा सिक्रेट म्हणा. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं लॅटंट म्हणजेच हिडन. तर याचं उत्तर कोणतं असणार आहे मग, अनसीन या अर्थाने आपण वापरतोय. ठीक आहे. नेक्स्ट बघा, मॅच द फॉलोइंग पेअर्स. यामध्ये लक्षात घ्यायचं हे जे शब्द आहेत, इसेंट्रिक असेल, इनफॉलिबल असेल, फॅनेटिक असेल, थिस्ट असेल, तर मित्रांनो लक्षात घ्या हे सगळे शब्द, इसेंट्रिक हा शब्द तर MPSCने खूप वेळा विचारलेला आहे, सातत्याने परीक्षेमध्ये विचारला जाणारा शब्द आहे. त्याच्यानंतर थिस्ट म्हणजे आस्तिक म्हणतोय, हा शब्द देखील MPSCने खूप वेळा परीक्षेमध्ये विचारलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट इनफॉलिबल म्हणजेच काय, अशी गोष्ट जी कधीही काय होत नाही, म्हणजे अपयश किंवा त्या ठिकाणी फेल होत नाही, त्याला आपण म्हणतोय इनफॉलिबल. म्हणजे ते रेमेडी असेल, म्हणजे एखादे औषध असेल, म्हणजेच दॅट डज नॉट फेल, तर ते फेल होत नाही, किंवा एखादा व्यक्ती जो कधीही चूक करत नाही, त्याला आपण म्हणतोय इनफॉलिबल पर्सन. दॅट पर्सन इज अ इनफॉलिबल पर्सन, तर याला आपण म्हणतोय इनफॉलिबल. मग लक्षात घ्या इसेंट्रिक म्हणजेच काय, विक्षिप्त. इसेंट्रिक या शब्दाचा अर्थ काय होतोय, विक्षिप्त असा त्याचा अर्थ होतोय. मग लक्षात घ्यायचं इसेंट्रिक म्हणजेच विक्षिप्त. मग यामध्ये लक्षात घ्या फ्रेंड्स, इथं लक्षात घ्यायचं तुम्हाला सिंपल, इसेंट्रिक म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, विक्षिप्त म्हणतोय. तर या ठिकाणी लक्षात घ्या इसेंट्रिक म्हणजेच काय, विक्षिप्त म्हणजेच काय, अनयुज्युअल हॅबिट्स. जो व्यक्ती स्ट्रेंज हॅबिट्स असतात किंवा अनयुज्युअल हॅबिट्स असतात त्याला आपण म्हणतो इसेंट्रिक पर्सन. मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं अ मॅन ऑफ स्ट्रेंज हॅबिट्स. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इनफॉलिबल. इनफॉलिबल म्हणजेच काय, अ पर्सन हू डज नॉट ऑर अ पर्सन हू नेवर किंवा अ पर्सन हू कॅनॉट मेक एनी मिस्टेक. जो व्यक्ती कधीही मिस्टेक करत नाही त्याला आपण म्हणतोय इनफॉलिबल. इनफॉलिबल म्हणजे या ठिकाणी याची पेअर इथं यासोबत होते, 3 नंबरचं ऑप्शन. त्याच्या नेक्स्ट बघा फॅनेटिक. फॅनेटिक म्हणजेच काय असते लक्षात घ्यायचं, अ पर्सन विथ नॅरो रिलिजियस व्ह्यू. म्हणजे आपण धर्मवेडा म्हणतोय ना, तर त्याला आपण म्हणतोय फॅनेटिक पर्सन. आणि लास्ट आहे थिस्ट. थिस्ट म्हणजेच काय, जो देवावरती विश्वास ठेवतो त्याला आपण म्हणतोय थिस्ट, आणि जो देवावरती विश्वास ठेवत नाही त्याला आपण म्हणतोय अथिस्ट. जो देवावरती विश्वास ठेवत नाही त्याला आपण म्हणतोय अथिस्ट. मग इथं लक्षात घ्यायचं आहे सिंपल, अ पर्सन हू डझंट बिलीव्ह इन गॉड. डझंट बिलीव्ह इन गॉड म्हणा किंवा डझंट बिलीव्ह इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड. म्हणजे जो देवावरती विश्वास ठेवतो त्याला थिस्ट म्हणतात, जो देवावर विश्वास ठेवत नाही त्याला आपण म्हणतोय अथिस्ट म्हणतोय. आणि तुम्हाला सिंपल इथं लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजेच काय, या वाक्यामध्ये या शब्दामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायची, परीक्षेमध्ये आपल्याला MPSC फॉरेस्टच्या पेपरमध्ये प्रश्न असा विचारला आहे, अथिस्ट हा जो शब्द आहे तर या शब्दामध्ये
प्रिफिक्स कोणता आहे, अथिस्ट या शब्दाला प्रिफिक्स कोणता आहे, तर लक्षात घ्यायचं आहे ए जे आहे तर ए, थिस्ट या शब्दाला हे प्रिफिक्स वापरलेलं आहे आणि हे प्रिफिक्स वापरून आपण काय करतो, विरुद्धार्थी शब्द देखील बनवतो आणि म्हणून या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे अथिस्ट याच्यामध्ये हे काय आहे, प्रिफिक्स आहे. मग अथिस्टचा अर्थ होतो काय, जो देवावरती विश्वास ठेवत नाही त्याला आपण म्हणतोय अथिस्ट आणि जो देवावरती विश्वास ठेवतो त्याला आपण म्हणतोय थिस्ट पर्सन. आणि मग यामध्ये लक्षात घ्या पहिलेचं पेअर आहे या ठिकाणी 2, त्याच्यानंतर याचं आहे 3 नंबर, त्याच्यानंतर याचं आहे 4, याचं आहे 1, म्हणजे 2 3 4 1, 2 3 4 1 या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. या ठिकाणी लक्षात घ्या इसेंट्रिक म्हणजेच आपण काय म्हणतोय, तर आपल्याला समजावं यासाठी आपण अशा प्रकारे पिक्चराइज केलेलं आहे. तर इसेंट्रिक म्हणजेच काय, अ मॅन ऑफ स्ट्रेंज हॅबिट्स, म्हणजेच काय एकदम वेगळ्या विचित्र सवयी असलेला जो व्यक्ती आहे तर त्याला आपण म्हणतोय इसेंट्रिक पर्सन. मग आता लक्षात घ्या तुम्ही जर हे पाहिलं व्यवस्थित तर या ठिकाणी लक्षात येईल की हा व्यक्ती काय करतो, या व्यक्तीने चेहऱ्यावरती एवढे सारे गॉगल घातलेले आहेत. मग एवढे गॉगल आपण वापरतोय का नाही, तर याला काय म्हणायचं, अ मॅन ऑफ स्ट्रेंज हॅबिट्स म्हणजेच काय, दिस पर्सन इज ॲन इसेंट्रिक पर्सन. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा हा व्यक्ती जो आहे तर हा व्यक्ती जर तुम्ही पाहिला तर सिंपल तुम्हाला सहज लक्षात येईल ह्या चित्रामध्ये की या व्यक्तीने काय केलं आहे, त्याचे जे मस्टाच आहेत म्हणजे मिशा ज्या आहेत तर या मिशाला काय केलं, या ठिकाणी फुल लावलेलं आहे. मग मिशाला फुल लावतोय का नाही, तर याला काय म्हणायचं, अ मॅन ऑफ स्ट्रेंज हॅबिट्स म्हणजेच लक्षात घ्यायचं आहे इसेंट्रिक म्हणजेच काय असते मित्रांनो, तर या ठिकाणी जो स्ट्रेंज हॅबिटचा व्यक्ती आहे किंवा अनयुज्युअल हॅबिटचा व्यक्ती आहे त्याला आपण म्हणतोय इसेंट्रिक म्हणजेच काय विक्षिप्त पर्सन असं मराठीमध्ये आपण त्याला म्हणतोय. नेक्स्ट इनफॉलिबल म्हणजेच लक्षात काय ठेवायचं आहे, या ठिकाणी जे आहे ते इनफॉलिबल म्हणजे जे कधीही असा व्यक्ती जो कधीही मिस्टेक करत नाही त्याला आपण म्हणतोय इनफॉलिबल पर्सन. या ठिकाणी जो मार्कस ऑरेलियस आहे तर यांचा थॉट काय आहे, जगामध्ये असा कुठलाही व्यक्ती म्हणजेच चूक न करणारा व्यक्ती जगामध्ये अस्तित्वातच नाही असा त्यांचा विचार आहे. पण त्यांनी त्यांच्या विचारामध्ये हा शब्द वापरलेला आहे इनफॉलिबल पर्सन, म्हणजेच द इनफॉलिबल मॅन डज नॉट एक्झिस्ट, म्हणजे कधीही चूक करत नाही असा व्यक्ती जगामध्ये नाही. कारण आपल्या सर्वांना माहीत आहे प्रत्येक व्यक्ती आयुष्यामध्ये काय करतो, तो चुका घडत असतो आहे. मग यामध्ये लक्षात घ्या आमिर खान जे आहे ते आमिर खानबद्दल जे इंडियन एक्सप्रेस आहे तर ज्यावेळेस आमिर खानचा सत्यमेव जयते हा जो शो आहे तर शो चालू होता तर त्यावेळी त्याच्याबद्दल इंडियन एक्सप्रेस यामध्ये 1 नोव्हेंबर 2014 हे आर्टिकल आलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी तो शब्द वापरला होता इनफॉलिबल. म्हणजे आमिर खान ज्या गोष्टी बोलतो त्याच्या शोमधून बोलतो त्या गोष्टी तो स्वतः पाळतो, फक्त तो बोलतो असंच नाही तर तो गोष्टी पाळतो सुद्धा, म्हणजे तो तशा प्रकारची मिस्टेक करत नाही. तर त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे इनफॉलिबल मॅन म्हणजेच आमिर खानबद्दल लिहिलेलं आहे ही इज इनफॉलिबल मॅन, म्हणजे तो पण काय ज्या गोष्टी सांगतो तर त्या गोष्टी तो सुद्धा फॉलो करतोय. मग सिंपल लक्षात ठेवायचं आपण म्हणतो ना आमिर खानला मिस्टर परफेक्शनिस्ट, मग मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच काय जो चूक करत नाही. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आपण हे चित्र का दाखवलेलं आहे तुम्हाला लक्षात यावं की आपल्याला एक रेफरन्स मिळावा, लिंक लागावी. इनफॉलिबल म्हणजेच काय, आमिर खान इज इनफॉलिबल पर्सन. तर या अर्थाने लक्षात ठेवायचं इनफॉलिबल म्हणजेच जो व्यक्ती कधीही चूक करत नाही त्याला म्हणतो आपण इनफॉलिबल. नेक्स्ट आहे थिस्ट म्हणजेच काय, देवावर विश्वास ठेवणारा. आणि अथिस्ट म्हणजेच काय, जो देवावर विश्वास ठेवत नाही त्याला आपण म्हणतोय अथिस्ट. मग या ठिकाणी बघा हा थिस्ट पर्सन आहे याच्या डोक्यामध्ये आहे ही काय म्हणतोय, आय बिलीव्ह इन गॉड म्हणजे मी देवावरती विश्वास ठेवतो म्हणजेच थिस्ट झाला. आय डू नॉट बिलीव्ह इन गॉड म्हणजे मी देवावर विश्वास ठेवत नाही म्हणजेच हा व्यक्ती काय झाला, अथिस्ट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ॲग्नॉस्टिक थिस्ट आणि त्याच्यानंतर ॲग्नॉस्टिक अथिस्ट अशा 2 कॉन्सेप्ट आहेत. तर लक्षात घ्यायचं आपल्याला हे थिस्ट आणि अथिस्ट हे शब्द आपली इथं व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत. ठीक आहे, मग लक्षात घ्यायचं आहे इसेंट्रिक म्हणजेच काय, अ मॅन ऑफ स्ट्रेंज हॅबिट्स. इनफॉलिबल म्हणजेच काय, अ पर्सन हू कॅनॉट मेक एनी मिस्टेक्स म्हणतोय. फॅनेटिक म्हणजेच काय, अ पर्सन विथ नॅरो रिलिजियस व्ह्यू. आणि थिस्ट म्हणजेच काय असते, अ पर्सन हू बिलीव्ज इन गॉड. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे हे शब्द व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. नेक्स्ट प्रश्न आपण या ठिकाणी पाहू. मग पुढचा जो प्रश्न आहे तर पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा. तर आपल्याला प्रश्न विचारला आहे या ठिकाणी लक्षात घ्यायचं, सिलेक्ट द अल्टरनेटिव्ह विथ द वर्ड्स स्पेल्ड करेक्टली. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे तरी आपल्याला हे जे ऑप्शन दिलेले आहेत तर प्रश्न हा सिंपल आपल्याला कशावरती विचारला आहे, करेक्ट स्पेलिंग. जे असे कोणतं ऑप्शन आहे तर त्याच्यामध्ये जे सगळे शब्द आहेत तर सगळे शब्द काय केलेत स्पेलिंग त्याचं बरोबर आहे, करेक्ट स्पेलिंग त्याचं आहे, अशा प्रकारचा प्रश्न विचारला आहे. चला आपण आता एक एक समजून घेऊ. अटेंडन्स हा जो शब्द आहे तर अटेंडन्स यामध्ये लक्षात घ्यायचं अटेंडन्स या शब्दाचं स्पेलिंग या ठिकाणी चुकलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन चुकलेला आहे. त्याच्यानंतर चॅलेंज हा शब्द जर पाहिला तर चॅलेंज हा शब्द पण आपल्याला समजतोय याचं सुद्धा इथं स्पेलिंग चुकलेलं आहे, त्यामुळं पहिलं ऑप्शन तर कटलं. बेगर हा जो शब्द आहे बेगर या शब्दाचं स्पेलिंग काय असतं, BEGGAR
डबल जी असते, BEGGAR, बेगर म्हणजेच भिकारी. तर या ठिकाणी आपल्याला समजलं. दुसरंही जे आहे तर ऑप्शन चुकलेलं आहे. आपल्याला ज्यावेळेस समजतं की येस आपल्याला असा ज्यावेळेस प्रश्न दिला जातो त्यातलं एक शब्द जो आहे ते आपल्याला कन्फर्म माहिती आहे की हे स्पेलिंग चुकलेलं आहे, मग त्यावरून पण आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे आपले हे दोन्ही ऑप्शन कटलेले आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात घ्या, अटेंडन्सचं ए बरोबर आहे. त्याच्यानंतर कॅलेंडर जे आहे ते कॅलेंडर या शब्दाचं स्पेलिंग DAR असते. कॅलेंडर आपण काय करतो, कॅलेंडेर करतो, मग ई करतो, तर त्याच्यामध्ये लक्षात घ्यायचं कॅलेंडर हे स्पेलिंग बरोबर आहे. डिटर्जंट म्हणजेच काय, जे वॉशिंग पावडर डिटर्जंट पावडर असते तर त्याला पण या ठिकाणी बरोबर आहे. आणि एम्परर म्हणजेच काय, या ठिकाणी सम्राट, तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे हे सुद्धा बरोबर आहे. याचा अर्थ असा होतोय 3 नंबरचं ऑप्शन आपलं या ठिकाणी बरोबर आहे. ठीक आहे. मग इंडिपेंडंट या ठिकाणी आहे. सॅनिटरीचं काय असतं, ए असते. नेबर तर या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर मॅटेरियल तर या ठिकाणी हे सुद्धा चुकलेलं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन 3 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. चल आपले सगळे शब्द आपण या ठिकाणी बघू, कोणते शब्द कशा पद्धतीने त्याचं स्पेलिंग बरोबर आहे लक्षात घ्यायचं आहे. अटेंडन्स हा जो शब्द आहे तर याचं स्पेलिंग लक्षात आपल्याला ठेवायचं आहे. अटेंडन्स या शब्दाचं स्पेलिंग काय, ई नसते तर ए असते. या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं ई जे आहे तर हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, चॅलेंजमध्ये काय असतं, ए नसते तर चॅलेंजमध्ये काय असतं, ई असते. तर या ठिकाणी हे आपल्याला बरोबर आहे. अँटेनामध्ये पण काय केलं आहे, अँटेना हा शब्द चुकीचा आहे. तर याच्यामध्ये काय असेल, डबल एन असायला पाहिजे, तर अँटेना तर या पद्धतीने आहे. आणि त्याच्या डेफिशियंट हा शब्द ऑलरेडी त्याच्यामध्ये बरोबरच दिला होता. मी सगळ्या शब्दाचं स्पेलिंग या ठिकाणी बरोबर दिलं. चूक आणि बरोबर आपण या ठिकाणी समजून घेत आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, बेगर म्हणजेच भिकारी. भिकारी या शब्दामध्ये काय असते, डबल जी असते, सिंगल जी नाही. तर या ठिकाणी हे चुकलेलं आहे. मग या ठिकाणी हे पण चुकीचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट डबल जी बरोबर आहे. त्याच्यानंतर सिलिंग बघा, सिलिंग हा शब्द जो आहे तर सिलिंग या शब्दाचं स्पेलिंग लक्षात ठेवायचं, डबल एल नसते तर सिलिंगमध्ये काय असते, सिंगल एल असते. मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं सिलिंग हे बरोबर आहे, डबल एल नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, क्लायंट हा शब्द आहे. कुठलाही आपला क्लायंट हा शब्द, कस्टमर आणि क्लायंट म्हणतो ना, क्लायंट हा शब्द लक्षात ठेवायचा. क्लायंट म्हणजेच काय, जो क्लायंट म्हणजेच काय लक्षात घ्यायचं आहे तर सिंपल आपल्याला, तर ते म्हणजेच काय, जो सेवेचा उपभोग घेतो त्याला आपण काय म्हणतो, क्लायंट म्हणतो. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे क्लायंट हा शब्द बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर ब्रेवरी हा शब्द ऑलरेडी त्यांनी बरोबरच दिला होता. तर अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं क्लायंट. तर त्या स्पेलिंगमध्ये आपल्याला शब्दामध्ये काय केलं होतं, AI दिलं होतं, तर ते चुकीचं आहे. तर त्याचं स्पेलिंग काय आहे, CLIENT, क्लायंट. अटेंडन्सचं स्पेलिंग या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, असं असायला पाहिजे. कॅलेंडर जे आहे ते कॅलेंडरचं स्पेलिंग अशा पद्धतीनेच आहे. डिटर्जंटचं स्पेलिंग बरोबर आहे. एम्पररचं स्पेलिंग बरोबर आहे. 3 नंबरचं ऑप्शन जे आहे त्या 3 नंबरच्या ऑप्शनमध्ये सगळे शब्द या ठिकाणी अशा पद्धतीने बरोबर दिले होते. त्याच्यानंतर चौथ्यामध्ये बघा, सॅनिटरी ई दिलं होतं, पण त्या ठिकाणी काय पाहिजे, ए पाहिजे. तर जे काही चुकलेलं आहे इथं ए बरोबर आहे. त्याच्यानंतर मॅटेरियल दिलं आहे, तर आपल्याला काय असेल, मटेरियल म्हणतो आहे, तर त्याचं स्पेलिंग अशा पद्धतीने असेल मटेरियल. म्हणजे याच्यामध्ये काय केलं होतं, आय टाकलेलं होतं, तर हे चुकीचं आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर आपल्याला सिंपल हे समजून घ्यायचं आहे. नेक्स्ट बघा, हा जो प्रश्न आहे तर या प्रश्नामध्ये तुम्हाला सिंपल समजून घ्यायचं आहे. आय ऑलवेज सी आय टू आय विथ माय सिस्टर. आय टू आय लक्षात घ्यायचं आहे. आय टू आय पाहणं ही जी फ्रेज आहे तर ही इडियम आहे, तर ही MPSCने खूप साऱ्या परीक्षेमध्ये विचारलेलं आहे. आय टू आय म्हणजेच काय असते, सहमत होणे, टू ॲग्री होणं. तर आपण म्हणतोय टू सी आय टू आय म्हणजेच काय असणे, सहमत असणे, ॲग्री असणं. तर इथं आपल्याला सिंपल काय करायचं लक्षात घ्यायचं आहे, टू सी आय टू आय म्हणजेच काय, ॲग्री विथ, याला आपण म्हणतोय ॲग्री विथ. मग या ठिकाणी लक्षात घ्या, ऑप्शन कुठं आहे, ॲग्री विथ डी. म्हणजे आपलं या प्रश्नाचं उत्तर काय झालं, 3 नंबर या ठिकाणी बरोबर आहे. बघा मग मित्रांनो, आपल्याला लक्षात घ्यायचं आहे CI to I म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे CI to I याचा अर्थ होतो ॲग्री होणं. तर बघा आपल्याला लक्षात आलं असेल किंवा आपल्याला ह्या शब्दाचा अर्थ जरी आपण शब्दशः जरी घेतला तरी लक्षात येईल. आता आपण एखाद्या व्यक्तीशी जर सहमत नसू, एखाद्या व्यक्तीने काहीतरी प्रपोजल मांडला आहे आणि त्यांनी तो जर त्या प्रपोजलला जर आपण सहमत नसू, त्या व्यक्तीने जे सांगितलं आहे त्याला जर आपण सहमत नसू, ॲग्री नसू, तर त्यावेळेस आपण त्याच्या डोळ्याकडे बघतच नाहीत, आपण त्याच्याकडे पाहतच नाहीत, आपण दुसरीकडेच पाहतोय, याचा अर्थ काय होतोय, ज्यावेळेस आपण त्या व्यक्तीकडे जो सांगतोय त्या व्यक्तीकडे पाहतोय, तर त्यावेळेस आपण काय करतोय, त्याला त्याच्या बोलण्याला काय असतोय, आपण सहमत असतोय. मग अशाही पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालतंय. तर लक्षात घ्यायचं आहे CI to I म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे सहमत असणं, ॲग्री असणं. आणि मित्रांनो, मी आत्ता सांगितलं ही जे टू CI to I ही जी फ्रेज आहे किंवा इडियम आहे, तर ही परीक्षेमध्ये MPSCने खूप वेळा विचारलेली आहे, त्यामुळे ही अत्यंत परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. क्लिअर आहे. मग याचं उत्तर काय झालं, 3 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न,
पुढचा प्रश्न आहे ही नोज हाऊ टू ब्रेक इन हॉर्सेस. या ठिकाणी ब्रेक इन ही जी इडियम दिलेली आहे, तर ब्रेक इन या इडियमचा अर्थ काय होतोय असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. मग ब्रेक इन जे आहे तर ब्रेक आणि इन, मग आपण शब्द ट्रान्सलेट केलं तर त्याचा अर्थ वेगळा होतोय. ब्रेक म्हणजे तोडणे फोडणे, इन म्हणजे च्यामध्ये मग तुकड्यामध्ये फोडणे असं होतंय का? नाही. तर मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे ब्रेक इन जे आहे तर ही ब्रेक इन ही फ्रेज किंवा इडियम आपण कशासाठी वापरतोय? ब्रेक इन याचा अर्थ होतो ट्रेन करणं. ब्रेक इन हा जो शब्द आहे फ्रेज आहे किंवा इडियम आहे, तर ही आपण कशासाठी वापरतोय? ट्रेन करण्यासाठी, टू ट्रेन. मग लक्षात घ्यायचं ब्रेक इन म्हणजेच काय? ट्रेन करणं म्हणजे प्रशिक्षित करणे. आणि विशेषतः ब्रेक इन ही जी इडियम आहे तर ही आपण काय करतोय? प्राण्यांसाठी वापरतोय आणि त्याच्यामध्ये ही विशेषतः काय करतोय? आपण हॉर्ससाठी वापरतोय. तर लक्षात घ्यायचं ब्रेक इन म्हणजेच काय? ट्रेन करणं. ब्रेक इनचा अर्थ होतो ट्रेन करणं. मग या ठिकाणी जर ऑप्शन जर बघितलं तर ट्रेन करणं तर नाहीच. मग ट्रेन करणं नाही. मग या पेपरमध्ये बऱ्याच जणांना वाटलं की कंट्रोल होईल. काय होईल? कंट्रोल होईल. पण कंट्रोल म्हणजेच काय असतंय? त्याच्यावरती ताबा मिळवणे होत आहे. कंट्रोल करणं म्हणजेच काय? त्याच्यावर ताबा मिळवणं, कंट्रोल करणं. तर मित्रांनो ब्रेक इन म्हणजे ट्रेन करणं. ट्रेन करणं म्हणजेच काय असणार आहे? ट्रेन करणं म्हणजेच काय? त्याला आपण एकदम व्यवस्थित डिसिप्लिनमध्ये आणतोय. आणि म्हणून लक्षात घ्यायचे ट्रेन करण्याचा जवळजवळ सिमिलर मिनिंगचा शब्द याच्यामध्ये कोणता आहे? तर तो आहे डिसिप्लिन करणं. मग आपण ब्रेक इन म्हणजेच काय? ब्रेक इन म्हणजेच काय? डिसिप्लिनमध्ये आणणं. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे ब्रेक इनचा या वाक्यामध्ये अर्थ काय होतोय? ही नोज हाऊ टू ब्रेक इन हॉर्सेस म्हणजे त्याला माहीत आहे की घोड्यांना कशा प्रकारे शिस्तीमध्ये आणायचं. तर यासाठी मित्रांनो काय लक्षात घ्यायचं आहे? डिसिप्लिन हा या ब्रेक इन या इडियमचा मिनिंग होतोय. मग ब्रेक इनचा अर्थ काय होतोय? ट्रेन करणं किंवा ब्रेक इन म्हणजेच काय? डिसिप्लिन करणं. येस. मग याचं उत्तर कोणतं झालं? डिसिप्लिन. हे ऑप्शन कुठं आहे? 2 नंबरला आहे. तर आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे. मग याच्या अगोदरही तुम्हाला मी सांगितलं आता सध्याच्या परीक्षेमध्ये आपल्याला ही पण गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि बऱ्याच वेळेस सिली मिस्टेक होतात जे की आपण अगोदर चर्चा केली. तर सी हे ऑप्शन 3 नंबरला नसून सी हे ऑप्शन कुठं आहे? 2 नंबरला आहे. हे व्यवस्थित आपण चेक करून काय करायचं? परीक्षेमध्ये सुद्धा गोल करायचं आहे. अशा प्रकारची सिली मिस्टेक करायची नाही. म्हणजे अशा प्रकारचे म्हणजेच काय? सी आपण काय करतोय? सी म्हणलं की आपल्या डोक्यात असते सी हे 3 नंबरलाच. मग आपण काय करतो? गोल करताना आपण काय करतोय? 3 नंबरला गोल करतोय. पण सी हे ऑप्शन कुठं आहे? 2 नंबरला आहे. हे आपल्याला व्यवस्थित पाहायचं आहे. नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न. द बॉय हू इज वेअरिंग अ ग्रीन शर्ट इज माय स्टुडंट. याच्यामध्ये सुद्धा काय केलंय? हू इज वेअरिंग अ ग्रीन शर्ट हा काय आहे? सबऑर्डिनेट क्लॉज आहे. मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज कधीही लक्षात ठेवायचं आहे. सबऑर्डिनेट क्लॉज जो आहे तर सबऑर्डिनेट क्लॉज हा नेहमी कंजंक्शनने सुरू होतो. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनने सुरू होतो. मग त्याच्यामध्ये सगळेच कंजंक्शन्स कोणते सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स असतील? मग ते हो असेल, डब्ल्यूएच सगळे शब्द असतील. मग त्याच्यामध्ये हो असेल, वॉट असेल, विच असेल, हुम असेल, हुज असेल, वेअर असेल, व्हाय असेल, हाऊ असेल, हे सगळे डब्ल्यूएच शब्द असतील. किंवा त्याच्यामध्ये दो, आल्दो, वेन, व्हाईल, बिफोर, आफ्टर, टिल, अनटिल, ॲज सून ॲज असेल, नो सूनर असेल किंवा दॅट असेल, सो दॅट असेल, सच दॅट असेल. त्याच्यानंतर लेस्ट असेल, ऑन कंडिशन दॅट असेल. त्याच्यानंतर इवन इफ असेल, इवन दो असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण त्याच्यामध्ये असंही म्हणू शकतोय की नॉट विथ स्टँडिंग दॅट असेल. यांनी काय होत असते लक्षात? बिकॉज असेल, सिन्स असेल, या किंवा ॲज असेल, ॲज इफ असेल, ॲज दो असेल. तर या शब्दांनी काय होत असते? तर हे सबऑर्डिनेट क्लॉज सुरू होतो. मग आपल्या लक्षात घ्यायचं आहे या ठिकाणी प्रश्न असा विचारला की हू इज वेअरिंग. हू इज वेअरिंग लक्षात घ्यायचं आपल्याला विचारलंय हू इज वेअरिंग अ ग्रीन शर्ट. या क्लॉजचा या सबऑर्डिनेट क्लॉजचा टाईप कोणता आहे? मग नाऊन क्लॉज आहे का? ॲडव्हर्ब आहे का? ॲडजेक्टिव्ह आहे का? बोथ नाऊन अँड ॲडव्हर्ब. कुठला क्लॉज आहे? मग मित्रांनो आपल्या लक्षात घ्यायचं आहे हूने सुरू होणारा. मग आपण आत्ताच पाहिलं अगोदरचं पण एक वाक्य आपल्याला ॲडजेक्टिव्ह क्लॉजचं दिलं होतं. मग डब्ल्यूएच शब्द त्याच्यामध्ये कोणते शब्द सांगितले होते मी तुम्हाला? तर यामध्ये बघा हू असेल, हुम असेल, हुज असेल, विच असेल, दॅट असेल किंवा रिलेटिव्ह ॲडव्हर्ब व्हेन, वेअर, वाय आणि हाऊ या शब्दाने सुरू होणारा क्लॉज हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज असतोय. मात्र आपण हे शब्दाने सुरू झालेला क्लॉज पाहिला की लगेच त्याला ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणायचं नाही. तर त्या ठिकाणी आणखी एक काळजी घ्यायची. या डब्ल्यूएच शब्दाने सुरू होणारा क्लॉज या डब्ल्यूएच शब्दाने सुरू होणाऱ्या क्लॉजच्या पूर्वी या शब्दाने सुरू होणाऱ्या क्लॉजच्या पूर्वी जर नाऊन किंवा प्रोनाऊन असेल तर त्या क्लॉजला आपण काय म्हणतोय? ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणतोय. आपण अशा प्रकारचे एक्झाम्पल याच्या अगोदर पण पाहिलेले आहेत. ठीक आहे. मग याच्या अगोदर काय पाहिजे? या शब्दांच्या अगोदर काय पाहिजे? नाऊन किंवा प्रोनाऊन. ज्या नाऊन किंवा प्रोनाऊनबद्दल माहिती सांगतो हा क्लॉज तर त्या क्लॉजला आपण काय म्हणतोय मित्रांनो? ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणतोय.
मग याच्यामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची, ॲडजेक्टिव्ह क्लॉज जो आहे तर ॲडजेक्टिव्ह क्लॉजला दुसरं नाव काय आहे, रिलेटिव्ह क्लॉज. मग रिलेटिव्ह क्लॉज का म्हणतोय आपण त्याला, त्याचं उत्तर आपल्या समोर आहे. ॲडजेक्टिव्ह क्लॉजला रिलेटिव्ह क्लॉज का म्हणतोय, कारण ॲडजेक्टिव्ह क्लॉजची सुरुवात ही रिलेटिव्ह प्रोनाउन किंवा रिलेटिव्ह ॲडव्हर्बने होते आणि म्हणून आपण त्याला काय म्हणतोय, ॲडजेक्टिव्ह क्लॉजला रिलेटिव्ह क्लॉज म्हणतोय. अशा प्रकारचा प्रश्न मी तुम्हाला अगोदर सांगितलं. 2018चा कंबाईनचा पेपर झाला. या पेपरमध्ये आपल्याला ऑप्शन देत असताना ॲडजेक्टिव्ह क्लॉज न देता त्यांनी रिलेटिव्ह क्लॉज दिला होता आणि म्हणून मित्रांनो काय करायचं, आपल्याला ॲडजेक्टिव्ह क्लॉजचे जे दुसरं नाव आहे रिलेटिव्ह क्लॉज हे सुद्धा आपल्याला माहीत असायला पाहिजे. तर क्लिअर आहे सगळ्यांचं. मग या WH शब्दाने सुरू होणाऱ्या क्लॉजच्या पूर्वी जर नाऊन किंवा प्रोनाऊन असेल तर आपण त्या क्लॉजला काय म्हणतोय, ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणतोय. आणि या वाक्यामध्ये लक्षात येईल तुम्हाला, हूच्या अगोदर इथं हू आहे आणि या ठिकाणी हूच्या अगोदर बॉय हा जो शब्द आहे तर हा काय आहे, नाऊन आहे. बॉय हे काय आहे, नाऊन आहे. आणि म्हणून निश्चितच हा जो क्लॉज आहे तर हा क्लॉज काय आहे, 100% म्हणण्यापेक्षा 101% 101% काय आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉजच आहे. आणि म्हणून याचं उत्तर काय झालं, ॲडजेक्टिव्ह क्लॉज हे उत्तर याचं बरोबर झालं. क्लिअर आहे सगळ्यांचं. तर लक्षात घ्यायचं आपल्याला हे ॲडजेक्टिव्ह क्लॉज झालं. आता नाऊन क्लॉज कसा ओळखायचा असतोय, तर नाऊन क्लॉज जे आहे तर नाऊन क्लॉज ओळखायचा कसा, खूप सोपा आहे, खूप सिंपल आहे. मग जे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, मेन क्लॉज जो आहे तर या मेन क्लॉजला जर आपण व्हॉटने प्रश्न विचारला तर येणारं उत्तर हे काय असतंय, नाऊन क्लॉज असतंय. तर आपण ते नंतर क्लॉज या टॉपिकमध्ये जसं पाहत आपण क्लॉज या टॉपिकमध्ये खूप छानपैकी आपण नाऊन क्लॉज कसा ओळखायचा, ॲडजेक्टिव्ह क्लॉज कसा ओळखायचा, ॲडव्हर्ब क्लॉज कसा ओळखायचा याच्या एवढ्या खूप साऱ्या आपण ट्रिक्स घेतलेल्या आहेत. तर मग मित्रांनो आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, या ठिकाणी या क्लॉज हूने सुरू होणाऱ्या क्लॉजच्या पूर्वी इथं नाऊन आहे आणि म्हणून याला काय म्हणायचं आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉजच म्हणायचं आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट बघा. शल आय बाय अ स्कूटर. या वाक्यामध्ये शल हे जे आहे तर शल या शब्दाला मोडल ऑक्सिलरी व्हर्ब आहे शल. मग यामध्ये लक्षात घ्यायचं शल या हे मोडल ऑक्सिलरी व्हर्ब या वाक्यामध्ये कशा प्रकारचा अर्थ व्यक्त करते. मग म्हणून मी मित्रांनो आपल्या सर्वांना सांगत आहे, पहिल्या दिवसापासून सांगतोय की डिपार्टमेंटल PSIचा पेपर म्हणलं की तुम्ही काय करताय, खूप सोपं असते असं डोक्यात घेताय, पण असं न करता तुम्ही या ठिकाणी काय करायचं, सिंपल लक्षात घ्यायचं आहे. तर ते म्हणजेच काय, शल आय बाय अ स्कूटर या वाक्यामध्ये काय केलं, शल हे जे मोडल ऑक्सिलरी व्हर्ब आहे तर त्याच्यामधून कशा प्रकारचा अर्थ व्यक्त होतोय अशा स्वरूपातला प्रश्न आपल्याला विचारला आहे. मग आपण आतापर्यंत पारंपरिक पद्धतीने मोडल ऑक्सिलरी व्हर्बचा अभ्यास करायचं म्हटलं तर आपण अभ्यास कशा प्रकारे करतोय, कॅन म्हणजेच काय, शकणे, कुड म्हणजेच काय, शकला, अशा प्रकारे आपण अर्थ लक्षात घेतोय. आणि शल विल हे आहे तर आपण हे फ्युचरसाठी वापरतोय असं लक्षात ठेवतोय. परंतु आता आपल्याला सध्या बदललेल्या परीक्षेच्या पॅटर्ननुसार आपल्याला प्रत्येक मॉडल ऑक्सिलरी व्हर्ब कशासाठी वापरता येऊ शकते हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. जसं की कॅन हा शब्द आपण फक्त म्हणतोय ॲबिलिटी दाखवण्यासाठी, तर कॅन हे जे मॉडल ऑक्सिलरी व्हर्ब आहे हे ॲबिलिटी दाखवण्यासाठी पण वापरतात, कॅपेबिलिटी दाखवण्यासाठी पण वापरतात, परमिशन देण्यासाठी किंवा परमिशन घेण्यासाठी पण वापरतात, तसेच प्रोबॅबिलिटी दाखवण्यासाठी सुद्धा जे कॅन आहे तर कॅन हे आपण प्रोबॅबिलिटी दाखवण्यासाठी सुद्धा वापरतोय, हे आपल्या लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर समजा काय आहे, शल आहे. शल हे आपण फ्युचरसाठी वापरतोय. आय आणि वीच्या नंतर जर शल वापरलं तर त्याच्यातून फ्युचर इंडिकेट होतो. मात्र मित्रांनो शल आणि विल मधून आपण प्रॉमिस व्यक्त करतोय, त्याच्यानंतर डिटर्मिनेशन व्यक्त करतोय, थ्रेट म्हणजे धमकी सुद्धा व्यक्त केली जाते, कमांड सुद्धा व्यक्त केली जाते. आणि आपण शल जे आहे तर शल हे परमिशन जे आहे तर परमिशन, एखाद्या व्यक्तीला आपण परमिशन मागण्यासाठी सुद्धा आपण काय करतोय, शल वापरतोय. जसं की आता मला या ठिकाणी जे आहे तर विद्यार्थी आले आणि मी विचारतोय शल आय स्टार्ट द सेशन, म्हणजे मी सेशन सुरू करू का. शल आय स्टार्ट द लेक्चर, मी लेक्चर सुरू करू का. शल आय गो दियर, शल आय गो दियर, मी तिथं जाऊ का. शल आय बाय अ स्कूटर, म्हणजे मी स्कूटर खरेदी करू का. मी स्कूटर खरेदी करू का असं ज्यावेळेस म्हणतोय याचा अर्थ काय होतोय, इनडिरेक्टली मी काय करतोय, समोरच्या व्यक्तीची परमिशन घेत आहे, परवानगी घेत आहे, अशा पद्धतीने आपल्या लक्षात ठेवायचं. शलमधून काय केलं जातं आहे तर या ठिकाणी परमिशनसुद्धा आपण व्यक्त करण्यासाठी किंवा परमिशन मागण्यासाठी सुद्धा आपण शल जे तर शल हे मॉडल ऑक्सिलरी व्हर्ब वापरलं जातं आहे. सांगण्याचा उद्देश हा एकच आहे, तर आपल्याला सध्याच्या बदललेल्या परीक्षेच्या पॅटर्ननुसार आपल्याला परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी अभ्यास करणं गरजेचं आहे. पारंपरिक पद्धतीने अभ्यास करणं 100% थांबवा. आणि पुन्हा एकदा सांगेल, हा प्रश्न आपल्या डिपार्टमेंट PSIचाच आहे. मग आणि आपल्या डोक्यातून हे काढून टाका की डिपार्टमेंटल PSIची परीक्षा ही खूप सोपी असते आणि बाकीच्या MPSC परीक्षा अवघड असतात. मी पुन्हा एकदा तेच वाक्य म्हणल, MPSC जेवढ्या बी परीक्षा घेते, राज्यसेवा कंबाईन, ग्रुप B, ग्रुप C, टेक्निकल कंबाईन असेल, डिपार्टमेंटल PSI असेल, डिपार्टमेंटल ASO असेल किंवा स्टेनोग्राफर असेल, जेवढ्या बी MPSC परीक्षा कंडक्ट करते त्या सर्व परीक्षेचा दर्जा, सर्व परीक्षेच्या प्रश्नांची जी लेवल आहे तर ती लेवल सारखीच असते. फक्त आणि फक्त फरक असतो तर तो प्रश्नांच्या संख्येमध्ये, म्हणजे प्रश्नांची संख्या कमी जास्त असते.
कंबाईन ग्रुप बीला आपल्याला 50 प्रश्न आहेत, मात्र डिपार्टमेंटल PSIला 25 आहेत, डिपार्टमेंटल ASOला बी 25च असतात. त्याच्यानंतर कंबाईन ग्रुप सी टेक्निकल कंबाईनचा जो पेपर आहे तर टेक्निकल कंबाईनला मात्र काय असतात 15 प्रश्न असतात. मग हे फक्त प्रश्नांची संख्या कमी जास्त आहे, मात्र दर्जा पुन्हा एकदा सांगतोय प्रश्नांचा दर्जा जो आहे तर तो डिपार्टमेंटल PSI पासून ते राज्यसेवेपर्यंत सगळ्यांचा सारखाच असतोय. आणि लक्षात घ्यायचं आहे मग MPSC आणखी गोष्ट लक्षात ठेवा, डिपार्टमेंटल PSIची तुम्ही तयारी करत असाल तर फक्त डिपार्टमेंटल PSIचेच क्वेश्चन जे असतात तर ते कॉपी पेस्ट पुढच्या पेपरमध्ये करत नसते, बाकीच्या पेपरमधून प्रश्न जे आहेत तर ते कॉपी पेस्ट होत असतात. त्यामुळे आपल्याला सगळ्याच प्रश्नांची सगळ्याच जेवढे पण क्वेश्चन पेपर असतात या सगळ्याच क्वेश्चन पेपर आपण ॲनालिसिस करणं गरजेचं आहे, म्हणजेच PYQs ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. आणि PYQs ॲनालिसिस करत असताना फक्त आणि फक्त एखाद्या विशिष्ट परीक्षेचेच PYQs ॲनालिसिस करू नका. MPSC जेवढ्या पण परीक्षा घेते त्या सर्व परीक्षांचे आपण PYQचं ॲनालिसिस केलं पाहिजे. चला लक्षात घ्या या ठिकाणी. मग शॅल आय बाय अ स्कूटर या वाक्यामध्ये हे जे शल जे आहे तर शल हे मॉड्यूल ऑक्सिलरी व्हर्ब आहे. तर हे मॉड्यूल ऑक्सिलरी व्हर्ब वाक्यामध्ये कशा प्रकारचा अर्थ व्यक्त करत आहे असा आपल्याला प्रश्न विचारला आहे. मग याच्यामध्ये प्रॉमिस व्यक्त केला आहे का? नाही. याच्यामध्ये सजेशन आहे का म्हणजे सूचना सांगितली का? नाही. तर याच्यामध्ये सिकिंग परमिशन आहे का? येस. म्हणजे याच्यामध्ये आपण काय करतोय वी कॅन यूज शल टू सीक परमिशन, म्हणजे आपण शल जे आहे शल हे परमिशन घेण्यासाठी परमिशन मागण्यासाठी सुद्धा आपण काय करतोय वापरतोय. आणि म्हणून मित्रांनो याचं उत्तर काय आहे? सी जे आहे तर सी हे याचं उत्तर या ठिकाणी 100% बरोबर आहे. आता हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न आपल्याला MPSC याच्या अगोदर पण विचारलेला आहे. हाच प्रश्न MPSC आपल्याला याच्या अगोदर पण विचारलेला आहे. तर आपल्याला हे पण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आणि मग याचं उत्तर कोणतं आहे? सी. आणि सी हे ऑप्शन इथं बरोबर 3 नंबरलाच दिलेलं आहे. मग याचा अर्थ काय होतो? शॅल आय बाय अ स्कूटर म्हणजे मी स्कूटर खरेदी करू का? म्हणजे आपण इनडायरेक्टली काय करतोय समोरच्या व्यक्तीला आपण परमिशन सीक करतोय किंवा परमिशन मागतोय. ठीक आहे. येस. नेक्स्ट बघा चूज द करेक्ट सेंटेन्स. पुढचं आहे चूज द करेक्ट सेंटेन्स. मग आपल्याला करेक्ट सेंटेन्स विचारला आहे. मग याच्यामध्ये 4 वाक्य दिलेले आहेत, 4 वाक्य दिलेले आहेत. आणि हे जे प्रश्न आहे तर हा प्रश्न एक नसून याच्यामध्ये 4 वाक्य आहेत, म्हणजे 4 प्रश्न आहेत, 4 कॉन्सेप्ट्स आहेत. मग लक्षात घ्यायचं पहिलं आहे ही हॅज बीन वर्किंग फॉर 2 months. पहिलं वाक्य आहे तर ही हॅज बीन वर्किंग फॉर 2 months. या वाक्यामध्ये टेन्स कोणता आहे? हॅज बीन प्लस VING म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मग तुम्हाला पहिलं सगळ्यात समजलं पाहिजे, वाक्य बघितलं की समजलं पाहिजे की हा प्रश्न नेमकं कोणत्या संकल्पनेवरती किंवा कुठल्या कॉन्सेप्टवरती विचारला आहे. मग ही हॅज बीन वर्किंग फॉर 2 months म्हणजे तो 2 दिवस झालं काम करत आहे. मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे फॉर 2 months. इथं आपल्याला सिंपल लक्षात काय घ्यायचं आहे? ही हॅज बीन वर्किंग फॉर 2 months. मग इथं सिंपल लक्षात घ्या फॉर 2 months आहे. काय आहे इथं? फॉर 2 months. मग इथं आपल्याला मेन गोष्ट लक्षात काय ठेवायची? हॅव बीन हॅज बीन प्लस VING जे आहे तर हे हॅव बीन हॅज बीन प्लस VING यामध्ये आपण सिन्स आणि फॉर हे 2 शब्द वापरतोय. मग आपल्या लक्षात काय घ्यायचं आहे? या वाक्यामध्ये हा जो फॉर हा शब्द आहे तर फॉर हा शब्द वापरला जातोय का? तर त्याचं उत्तर मी आत्ता सांगितलं येस. उत्तर त्याचं आहे येस, आपण हा शब्द वापरू शकतोय. मग यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आहे हॅव बीन हॅज बीन प्लस VINGचं वाक्य दिसतं की लक्षात आलं पाहिजे या वाक्याचं टेन्स आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आणि हॅव बीन हॅज बीन प्लस VING सोबत सिन्स आणि फॉर हे दोन्ही शब्द आपण वापरत असतो. कोणते? सिन्स आणि फॉर हे शब्द आपण वापरतोय. लक्षात घ्या प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आपण सिन्स आणि फॉर हे दोन्ही शब्द आपण वापरतोय. आणि आपल्याला याच्यामध्ये आणखी गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची, सिन्स आणि फॉर हे दोन्ही शब्द वापरले कधी जातात हे महत्त्वाचं आहे. मग आपल्या लक्षात घ्यायचं हे काय करते? स्टार्टिंग टाईम म्हणजे क्रिया केव्हापासून चालू आहे हे दाखवण्यासाठी आपण वापरतोय. क्रिया केव्हापासून चालू आहे यासाठी आपण काय करतो? सिन्स वापरतोय. मग आपल्याला या ठिकाणी वाक्य म्हणायचं आहे तो 7 वाजल्यापासून न्यूजपेपर वाचत आहे. मग आपण वाक्य कसं म्हणतोय? ही हॅज बीन रीडिंग अ न्यूजपेपर सिन्स 7 o'clock. मग 7 वाजल्यापासून म्हणजेच सिन्स 7 o'clock असेल. आपल्याला म्हणायचं सकाळपासून म्हणायचं सिन्स मॉर्निंग म्हणतोय. त्याच्यानंतर मंडेपासून म्हणायचं आहे सिन्स मंडे म्हणतोय. तर आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे सिन्स क्रिया केव्हापासून चालू आहे यासाठी आपण वापरतोय सिन्स, म्हणजे स्टार्टिंग टाईम दाखवत असतं. हे लक्षात घ्या कधी काय कशासाठी वापरतोय? हे स्टार्टिंग टाईम एखादी क्रिया केव्हापासून सुरू आहे हे दाखवण्यासाठी आपण वापरतोय सिन्स. मग यामध्ये लक्षात घ्यायचं आहे सिन्स कधी वापरलं जात आहे? स्टार्टिंग टाईम एखाद्या क्रिया केव्हापासून चालू आहे यासाठी. जसं की आपण सिन्स बघा कसं वापरतोय. मग सिन्स 7 वाजल्यापासून म्हणायचं आहे सिन्स 7 o'clock म्हणतोय. सकाळपासून म्हणायचं आहे सिन्स मॉर्निंग म्हणतोय. सोमवारपासून म्हणायचं आहे सिन्स मंडे म्हणतोय आपण. त्याच्यानंतर आपल्याला सांगायचं आहे जानेवारीपासून म्हणायचं आहे सिन्स जानेवारी म्हणतोय. आपल्याला मार्चपासून म्हणायचं आहे सिन्स मार्च म्हणतोय. आपल्याला म्हणायचं आहे 2005 पासून म्हणायचं आहे येस आपण म्हणतोय सिन्स 2005. आपल्याला म्हणायचं आहे त्याच्या लहानपणापासून म्हणायचं आहे बालपणापासून म्हणायचं आहे. तर या ठिकाणी आपण काय करतोय लक्षात घ्यायचं आहे सिन्स हिज चाइल्डहुड
काय म्हणतो आपण, सिन्स हिज चाइल्डहुड. तर या ठिकाणी तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची, सिन्स 7 o'clock. मग आपल्याला सांगायचे तो 7 वाजल्यापासून न्यूजपेपर वाचत आहे. तर वाक्य कसं होतंय, ही हॅज बीन रीडिंग अ न्यूजपेपर सिन्स 7 o'clock. मला सांगायचे तो 1998 पासून मुंबईमध्ये राहत आहे. हे वाक्य मी म्हणतोय, ही हॅज बीन लिव्हिंग इन मुंबई सिन्स 1998. मग आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, आपण सिन्स हे एखादी क्रिया केव्हापासून चालू आहे यासाठी आपण सिन्स वापरतोय. मग तुम्हाला वाक्य म्हणायचं आहे, समजा 8 वाजल्यापासून पाऊस पडत आहे. मग यासाठी तुम्ही सिन्स वापरणार का फॉर वापरणार? 8 वाजल्यापासून पाऊस पडत आहे हे सांगण्यासाठी तुम्ही सिन्स वापरणार का फॉर वापरणार? तर येस, बरोबर आहे आपल्या सर्वांचं उत्तर. तर या ठिकाणी सिन्स येणार आहे, कारण 8 वाजल्यापासून म्हणायचं आहे यासाठी. मला वाक्य सांगायचं दुसरं आणखी, माझा मित्र सोमवारपासून कादंबरी वाचत आहे. माझा मित्र सोमवारपासून कादंबरी वाचत आहे. मग सोमवारपासून म्हणायचं आहे यासाठी तुम्ही सिन्स वापरणार का फॉर वापरणार? तर त्याचंही उत्तर आहे सिन्स वापरणार. फ्रॉम वापरायचं नाही. हां, FROM फ्रॉम. फ्रॉम हा शब्द ऑप्शनमध्ये दिलेला असतोय, परंतु लक्षात घ्यायचे टाईम दाखवण्यासाठी आपण सिन्स वापरतो, फ्रॉम वापरत नाहीत. आणि म्हणून माझा मित्र सोमवारपासून कादंबरी वाचत आहे म्हणायचं आहे यासाठी सुद्धा आपण काय म्हणतोय, सिन्स मंडे म्हणतोय. मग हे वाक्य असं होईल, माय फ्रेंड हॅज बीन रीडिंग अ नॉवेल सिन्स मंडे. तर अशा पद्धतीने लक्ष ठेवायचं. हे झालं सिन्स संदर्भात. आणि फॉर कधी वापरायचं आहे, तर फॉर जे आहे तर फॉर हे आपण ड्युरेशन म्हणा, ड्युरेशन ऑफ ॲक्शन किंवा पिरियड ऑफ ॲक्शन म्हणतो आपण. ड्युरेशन ऑफ ॲक्शन किंवा पिरियड ऑफ ॲक्शन म्हणजे कालावधी दर्शवण्यासाठी आपण वापरतोय. कालावधी दर्शवण्यासाठी आपण काय करतोय, फॉर वापरतोय. कालावधी दर्शवायचा आहे. एखादी क्रिया चालू आहे पण 10 मिनिटासाठी चालू आहे, 10 मिनिटं झालं चालू आहे, यासाठी आपण फॉर वापरतोय. एखादी क्रिया चालू आहे 20 मिनिटं झालं चालू आहे, म्हणायचं काय मग, फॉर 20 minutes. मग मला सांगायचं आहे, मी 1 तास झालं हा व्हिडिओ बनवत आहे किंवा हा व्हिडिओ शूट करत आहे. आय हॅव बीन शूटिंग दिस व्हिडिओ फॉर ॲन आवर. म्हणजेच काय, ॲन आवर या ठिकाणी 1 तासासाठी काय म्हणतो आपण, फॉर ॲन आवर. मला सांगायचं आहे तो 2 तास झालं अभ्यास करत आहे. मग 2 तास झालं अभ्यास करत आहे, तर त्याला आपण म्हणतो फॉर 2 hours. फॉर 2 hours. त्याच्यानंतर 3 तास झालं पाऊस पडत आहे, फॉर 3 hours म्हणतोय. किंवा 2 दिवस झालं पाऊस पडत आहे किंवा 3 दिवस झाला पाऊस पडत आहे, त्याला आपण म्हणतोय फॉर 3 days. तो 20 वर्ष झालं मुंबईमध्ये राहत आहे, तर त्याला आपण म्हणतोय फॉर 20 years. तो 2 महिने झालं इंग्लिश शिकत आहे, तर त्याला आपण म्हणतोय फॉर 2 months. मग लक्षात घ्या, एखादी क्रिया चालू आहे किंवा चालू होती, पण आपल्याला त्याचा काय करायचं आहे, ड्युरेशन दाखवायचा, कालावधी दाखवायचा आहे. तर कालावधी दर्शवण्यासाठी आपण काय करतो, फॉर वापरतोय. कालावधी दर्शवण्यासाठी फॉर वापरायचं आहे. मग आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे, तो 2 तास झालं न्यूज पाहत आहे. मग 2 तास न्यूज पाहत आहे, मग 2 तास हे काय दाखवते, ड्युरेशन दाखवते. म्हणून त्या ठिकाणी काय वापरायचं आहे, फॉर 2 hours म्हणायचं आहे. काय म्हणायचं आहे, फॉर 2 hours. म्हणजेच ही हॅज बीन वॉचिंग न्यूज फॉर 2 hours. मला वाक्य सांगायचं आहे, तो 10 वर्ष झालं मुंबईमध्ये राहत आहे किंवा 10 वर्षापासून मुंबईमध्ये राहत आहे. तर वाक्य काय होईल मग, ही हॅज बीन लिव्हिंग इन मुंबई फॉर 10 years. मग 10 वर्ष हे काय दाखवत आहे, ड्युरेशन दाखवत आहे, कालावधी दाखवत आहे. आणि म्हणून मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, फॉर वापरायचं आहे. सिन्स हे काय करतं, स्टार्टिंग टाईम दाखवते, स्टार्टिंग टाईम ऑफ ॲक्शन. म्हणजे एखादी क्रिया चालू आहे पण केव्हापासून चालू आहे यासाठी आपण वापरतोय सिन्स. मग आपल्याला वाक्य म्हणायचं आहे, रोहित 2008 पासून किंवा 2007 पासून क्रिकेट खेळत आहे. तर वाक्य काय होते, रोहित हॅज बीन प्लेइंग क्रिकेट सिन्स 2007. मग या ठिकाणी 2007 पासून म्हणायचं आहे, तर त्याला आपण वापरलं सिन्स. आणि मला सांगायचं 15 वर्ष झालं क्रिकेट खेळत आहे, तर त्यासाठी आपण वापरतोय फॉर 15 years. मग मला असं वाटतं आपल्या सर्वांना समजत असेल, सिन्स हे स्टार्टिंग टाईम दाखवण्यासाठी वापरतोय आणि फॉर हे आपण ड्युरेशन दाखवण्यासाठी आपण यूज करतोय. क्लिअर आहे सगळ्यांचं? येस. आता या ठिकाणी बरं मी काय करतो, आणखी एक वाक्य इथं एकच वाक्य लिहितो, सेम सेंटेन्स, त्याच्यामध्ये सिन्स आणि फॉर आपण समजून घेऊ. मग या ठिकाणी मला बघा वाक्य सांगायचं आहे, रिया हॅज बीन रीडिंग अ बुक. रिया हॅज बीन रीडिंग अ बुक. मग लक्षात आपल्याला घ्यायचं, रिया हॅज बीन रीडिंग अ बुक. मंडे. रिया हॅज बीन रीडिंग बुक मंडे. मग या ठिकाणी आपल्याला डॅश डॅश मंडे आणि तेच वाक्य मी लिहितोय. या ठिकाणी तेच वाक्य लिहितो, लक्षात घ्या. आता रिया हॅज बीन रीडिंग अ बुक 3 days.
ठीक आहे. मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, मंडे आणि त्याच्यानंतर 3 days. मग मला सांगा या वाक्यामध्ये मंडे हा जो शब्द आहे तर काय दाखवतोय, ते केव्हापासून बुक वाचत आहे किंवा केव्हापासून कादंबरी बुकच आहे, केव्हापासून बुक वाचत आहे असं सांगितलंय. मग याच्यामध्ये काय सांगितलंय, सोमवारपासून बुक वाचत आहे. याचा अर्थ होतोय सोमवार हा काय दाखवतोय, स्टार्टिंग टाईम दाखवतोय, म्हणून आपण इथं सिन्स वापरलं. काय वापरलंय, सिन्स वापरायचं आहे. आणि याच्यामध्ये हे काय 3 days हे काय दाखवत आहे, ड्युरेशन दाखवते, म्हणजे कालावधी दर्शवत आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय वापरायचं आहे, फॉर वापरायचं आहे. मग मित्रांनो आपल्याला सिंपल लक्षात ठेवायचं आहे, यासाठी आपण काय करतोय, सिन्स वापरतोय आणि ड्युरेशन दाखवण्यासाठी आपण फॉर वापरतोय. एवढं खूप सिंपल आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट बघा, आपलं वाक्य बघू आपण. तर ही हॅज बीन वर्किंग फॉर 2 months. ही हॅज बीन वर्किंग फॉर 2 months. मग इथं हॅज बीन सोबत आता लक्षात घ्यायचं आहे, टेन्समध्ये आता पहिल्यासारखं राहिलं नाही, फक्त टेन्सची नावं पाठ केली आणि टेन्सवरती प्रश्न आपल्याला सुटतात असं नाही. आता आपल्याला टेन्सच्या स्ट्रक्चर, ते पारंपरिक पद्धतीची जी पद्धत होती प्रश्न विचारण्याची, तर ती बंद झालेली आहे. तर आपल्याला आता अशा प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत. या प्रश्नामध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, हॅव बीन, हॅज बीन प्लस वेंज या वाक्याचा टेन्स कोणता आहे आणि त्या टेन्समध्ये कोणत्या टेन्समध्ये कोणते शब्द वापरले जातात आणि कोणते शब्द वापरले जात नाहीत हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मग प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये हॅव बीन, हॅज बीन प्लस वी जी आहे, तर याच्यामध्ये आपण सिन्स आणि फॉर वापरतो का, तर त्याचं उत्तर आहे येस, आपण सिन्स आणि फॉर वापरतोय. मग या ठिकाणी सिन्स आणि फॉर वापरू शकतोय. पुढं आपल्याला चेक करायचं आहे, फॉर वापरलेलं बरोबर आहे, पण हे फॉर जे आहे तर फॉर हे ड्युरेशनसाठी वापरले का स्टार्टिंग टाईमसाठी वापरले, तर 2 महिनेच आहे 2 months. हे 2 months काय दाखवत आहे, तर ड्युरेशन दाखवत आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी हे फॉर हे बरोबर आहे. मग हे वाक्यच या ठिकाणी बरोबर आहे. आता बाकीचे मग आपल्याला एकच वाक्य विचारले म्हणल्याच्यानंतर आपलं उत्तरच वाक्य तर झालं, मात्र आपल्याला काय करायचं, हे बाकीचे पण वाक्य आपल्याला समजून व्यवस्थित घ्यायचे आहेत. मग बघा लक्षात घ्या, ही वॉज स्लेप्ट वेन द थीफ ब्रोक इन. ही वॉज स्लेप्ट वेन द थीफ ब्रोक इन. मग इथं लक्षात घ्यायचं आहे बघा, वेन द थीफ ब्रोक इन, या ठिकाणी ही वॉज स्लेप्ट हे वाक्य आहे. ही वॉज स्लेप्ट आणि वेन द थीफ ब्रोक इन. मग लक्षात घ्यायचं डिअर फ्रेंड्स, हे वाक्य बरोबर आहे का, तर वेनची वाक्यरचना आहे. वेनसोबत जेव्हा आपण सिंपल पास्ट टेन्स वापरतो तर त्यावेळेस मेन क्लॉजचं जे वाक्य असतं इथं, तर त्या ठिकाणी आपण काय करतो, पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरत असतोय. म्हणजे वेनसोबत सिंपल पास्ट टेन्स असेल, इथं स्ट्रक्चर बघा लक्षात घ्या, वेनसोबत जर सिंपल पास्ट टेन्स असेल तर आपण काय करतोय, मेन क्लॉजचं जे वाक्य असतं तर त्या मेन क्लॉजच्या वाक्यामध्ये आपण वापरत असतोय पास्ट कंटिन्युअस टेन्स किंवा पास्ट परफेक्ट टेन्स वापरतोय. मग आपण हे कधी वापरतोय, वेन सोबत सिंपल पास्ट टेन्स आणि पुढे पास्ट कंटिन्युअस टेन्स. जेव्हा एक क्रिया झाली तेव्हा दुसरी क्रिया चालू होती, जेव्हा एक क्रिया झाली तेव्हा दुसरी क्रिया चालू होती, यासाठी आपण वापरतोय वेन सोबत सिंपल पास्ट टेन्स आणि पुढं मेन क्लॉजमध्ये पास्ट कंटिन्युअस टेन्स. मग मराठीमध्ये आपण सिंपल लक्षात घ्यायचं आहे, जेव्हा मी माझ्या मित्राला पाहिलं, मग जेव्हा मी माझ्या मित्राला पाहिलं ही क्रिया झाली, तेव्हा तो, जेव्हा मी माझ्या मित्राला पाहिलं तेव्हा तो नाश्ता करत होता. मग तेव्हा तो नाश्ता करत होता, नाश्ता करण्याची क्रिया चालू होती. मग यासाठी काय करायचं, आपल्याला वेन सोबत सिंपल पास्ट वापरायचं आहे आणि पुढे मात्र काय करायचं आहे, पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरायचं आहे. जी क्रिया चालू होती म्हणायचं असते त्यासाठी आपण पास्ट कंटिन्युअस वापरतोय. मग इथं लक्षात घ्या, ही वॉज स्लेप्ट, या ठिकाणी ही वॉज स्लेप्ट, या ठिकाणी हे जे वाक्य तर हे वाक्य पॅसिव्ह वॉइसमध्ये होतं आणि ही वॉज स्लेप्ट हे वाक्य बरोबर होत नाही, मिनिंगफुल होत नाही. मग इथं लक्षात घ्यायचं वेन द थीफ ब्रोक इन. लक्षात घ्यायचं ब्रेक इन जे आहे तर ब्रेक इनचा दुसरा एक अर्थ होतो. आपण याच्या अगोदर ब्रेक इन ही फ्रेज पाहिलेली आहे. ब्रेक इनचे 2 अर्थ होतात, लक्षात घ्या. ब्रेक इन जे आहे तर ब्रेक इन हे आपण काय करतोय, टू ट्रेन किंवा त्यालाच आपण काय म्हणतोय टू डिसिप्लिन, म्हणजे डिसिप्लिनमध्ये आणणं, शिस्त लावणं, ट्रेन करणं, या अर्थाने आपण वापरतोय. आणि याचा दुसरा अर्थ होतोय, ज्यावेळेस ब्रेक इन हे वापरलं जात आहे तर ते टू एंटर फोर्सफुली, म्हणजे जे चोर असतात ना, तर चोर हे घरामध्ये जे शिरतात त्याला आपण काय म्हणतो, आपण ब्रेक इन म्हणतोय. चोर घरामध्ये शिरले म्हणायचं आहे तर काय म्हणायचं आहे, थीव्ज किंवा रॉबर्स ब्रोक इन. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, घरामध्ये शिरणे त्याला आपण म्हणतोय काय, ब्रेक इन. आता फोर्सफुली शिरणे, मग आता चोर काय आपल्याला म्हणणार आहेत, कमी आहे कमी सर, तर चोर जे आहे तर चोर काय करतात, त्या ठिकाणी घरामध्ये फोर्सफुली शिरतात, त्याला सुद्धा आपण काय म्हणतोय, ब्रेक इन म्हणतोय. त्याला आपण काय म्हणतोय, ब्रेक इन. आणि त्याच्यानंतर ब्रेक इनचा दुसरा अर्थ काय होतात, टू ट्रेन किंवा टू डिसिप्लिन. हे पण आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. हे आपल्याला वहीमध्ये व्यवस्थित लिहून काढायचं आहे, कारण MPSCचा पॅटर्न असा आहे. मग कधी असा प्रश्न विचारला जातोय तर कधी असा प्रश्न विचारला जातोय, यासाठी आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे. मग याचा अर्थ काय होतं या वाक्याचा, जेव्हा चोर घरामध्ये शिरले
जेव्हा चोर घरामध्ये शिरले तेव्हा तो झोपलेला होता, म्हणजे त्याची झोपण्याची क्रिया चालू होती आणि म्हणून या ठिकाणी डिअर फ्रेंड्स काय आहे, हे वाक्य चुकलेलं आहे. मग हे वाक्य बरोबर कसं होणार आहे, तर हे वाक्य असं बरोबर होणार आहे, ही वॉज, इथे मी लिहितो मग, ही वॉज स्लीपिंग. काय होणार आहे, ही वॉज स्लीपिंग. ही वॉज स्लीपिंग वेन द थीफ ब्रोक इन. ठीक आहे, तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं, लक्षात घ्यायचं आहे, हे वाक्य अशा पद्धतीने बरोबर झालं असतं. मग आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे. हेच वाक्य एमपीएससीने याच्या अगोदरच्या एका पेपरमध्ये आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेलं आहे. फक्त त्यांनी काय केले, तिथं आपल्याला वाक्य ते बरोबर दिलं होतं आणि इथं वाक्य काय केलेलं चुकीचं दिलेलं आहे. तर हेच आपल्याला काय करायचं, लक्षात घ्यायचं. हे सुद्धा वाक्य एमपीएससीने याच्या अगोदरच्या एका पेपरमध्ये विचारलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, ही हॅज गॉन टू पुणे येस्टरडे. तर या ठिकाणी हॅज प्लस V3 यामध्ये कोणता टेन्स आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. आणि आपल्याला सिंपल लक्षात घ्यायचं आहे, याच्यावरती एमपीएससीने एवढे प्रश्न विचारले आहेत. मला असं वाटतं की आपला 2017चा डिपार्टमेंटल PSIचा पेपर झाला, या पेपरमध्ये सुद्धा आपल्याला याच प्रेझेंट परफेक्ट टेन्सच्या याच नियमावरती प्रश्न विचारला आहे. मग नियम काय आहे, लक्षात घ्यायचं आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे, तर या प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये जे शब्द पास्ट दाखवतात, पास्ट दर्शवतात, प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच हॅव हॅज प्लस V3. लक्षात घ्या, प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच काय, त्याचं स्ट्रक्चर असते हॅव हॅज प्लस V3. मग सिंपल आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, प्रेझेंट टेन्समध्ये आपण पास्ट दाखवणारे शब्द वापरत नाहीत. मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, हा जो टेन्स आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स, या टेन्समध्ये भूतकाळ दाखवणारे शब्द वापरले जात नाहीत. म्हणजे या टेन्समध्ये आपण येस्टरडे, लास्ट मंथ, लास्ट वीक, लास्ट इयर, त्याच्यानंतर ॲगो असेल किंवा 5 मिनिट्स ॲगो, 10 मिनिट्स ॲगो, अशा प्रकारचे जे शब्द असतात तर ते वापरले जात नाहीत. याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे. मग जे शब्द पास्ट दर्शवतात तर ते शब्द या टेन्समध्ये, प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये वापरले जात नाहीत. आणि जर वापरले तर ते वाक्य चुकीचं होतं आहे. एवढं आपल्याला सिंपल काय करायचं, लक्षात घ्यायचं आहे. आणि मग मित्रांनो, या वाक्यामध्ये बघा, ही हॅज गॉन टू पुणे, या ठिकाणी हॅव हॅज प्लस V3 म्हणजे हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. आणि या वाक्यामध्ये येस्टरडे हा शब्द वापरलेला आहे. येस्टरडे हा शब्द काय आहे, पास्ट दर्शवतो. आणि म्हणून या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, येस्टरडे असेल, लास्ट मंथ, लास्ट वीक, लास्ट इयर, असे जे शब्द जे भूतकाळ दाखवतात तर ते शब्द आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये वापरत नाहीत. आणि म्हणून या ठिकाणी हे वाक्य चुकलेलं आहे. पुढचंही वाक्य यामध्ये हॅव हॅज प्लस V3 आहे. इथे पण हा प्रेझेंट परफेक्ट टेन्सच आहे. आणि आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये जे शब्द भूतकाळ दर्शवतात ते शब्द या टेन्समध्ये वापरले जात नाहीत. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, लास्ट वीक हा शब्द देखील काय करतोय, पास्ट दाखवतोय. आणि म्हणून या ठिकाणी हे सुद्धा वाक्य चुकलेलं आहे. तर आपलं उत्तराचं ऑप्शन पहिलं 1 नंबरचं वाक्यच बरोबर आहे, बाकीचे 3ही वाक्य चुकलेले आहेत. मग तुम्ही म्हणत असाल सर हे 2 वाक्य कसे बरोबर होतील, तर ते तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो. हे 2 वाक्य बरोबर जे आहे तर हे कसे होतील, तर हे 4थं वाक्य, बरं 3रं वाक्य मी इथं लिहितो. तर हे वाक्य कसं बरोबर होणार आहे, ही वेंट टू पुणे, ही वेंट टू पुणे येस्टरडे. मग आपण हे येस्टरडे, लास्ट मंथ, लास्ट वीक, लास्ट इयर असे जे शब्द असतात तर ते आपण यूज करतो सिंपल पास्ट टेन्समध्ये, म्हणजे V2 मध्ये वापरतोय. मग तुम्ही म्हणत असाल हे तुम्ही बरोबर करून का देताय, त्याचं रिझन असं आहे, एमपीएससीने काही पेपरमध्ये आपल्याला प्रश्न असा विचारला आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं वाक्य दिलं, म्हणजे हे वाक्य दिलंय आणि आपल्याला सांगितले हे वाक्य काय करा, करेक्ट करा. मग असा जर प्रश्न आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारला, दिलेलं वाक्य काय करा, करेक्ट करा, तर त्यावेळेस तुम्हाला ते करता आलं पाहिजे. आणि मग करता आलं पाहिजे म्हणजे याच्यामध्ये काय करायचं आहे, तर हे शब्द येस्टरडे, लास्ट मंथ, लास्ट वीक, लास्ट इयर, ॲगो असे जे शब्द आहेत तर ते आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये वापरत नाहीत. मात्र हे शब्द आपण सिंपल पास्ट टेन्समध्ये वापरतोय, म्हणजे V2 जे असतंय तर V2 सोबत आपण काय करतो, हे शब्द वापरतोय. आणि मग हे वाक्य 3 नंबरचं वाक्य बरोबर कसं होतंय, तर या पद्धतीने बरोबर होतंय. आणि त्याच्यानंतर मी पुढे लिहितो, आणखी या ठिकाणी लिहितोय 4थं वाक्य. बघा 4थं वाक्य कसं होणार आहे, वी वेंट देअर लास्ट वीक. या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला समजायला पाहिजे. ठीक आहे, तर या पद्धतीने हे लक्षात आपल्याला ठेवायचं आहे. क्लिअर आहे सगळ्यांचं. तर चला मग आपण पुढे जाऊ. आता पुढचा प्रश्न बघू, फिल इन द ब्लँक फ्रॉम द ऑप्शन्स गिवन बिलो. मग या ठिकाणी आपल्याला फिल इन द ब्लँक दिलेला आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आपल्याला, हा जो प्रश्न विचारला आहे तर हा प्रश्न आपल्याला कशावरती विचारला आहे, या ठिकाणी हे सिन्स असेल, फ्रॉम असेल, फॉर असेल, ड्युरिंग असेल, हे जे प्रेपोजिशन आहे तर याच्यावरती विचारला आहे. मग आपण आजच्या याच आपले जे आहे तर या व्हिडिओमध्येच आपण, मला असं वाटतं किती वेळेस मी तुम्हाला सांगितले सिन्स कसं वापरायचं आणि फॉर कधी वापरायचं. ठीक आहे, मग आपण हे एक्सप्लेनसुद्धा केलेलं आहे. मग लक्षात घ्यायचं आहे बघा, फ्रॉम जो आहे तर फ्रॉम म्हणजेच शी हॅज बीन मिसिंग डॅश डॅश मंडे लास्ट, म्हणजे गेल्या सोमवारपासून तर ती काय आहे, मिसिंग आहे असं म्हणायचं आहे. मग एखादी व्यक्ती, एखादी क्रिया, म्हणजे ती आपल्याला सांगायचं आहे एखादी क्रिया
एखाद्या क्रियेचा स्टार्टिंग टाईम सांगायचा आहे तर त्यावेळेस आपण काय करतो, सिन्स वापरतोय. काय वापरतोय, सिन्स वापरतोय, फ्रॉम वापरत नाहीत. स्टार्टिंग टाईम दाखवण्यासाठी आपण काय करतो, सिन्स वापरतोय, फ्रॉम वापरत नाहीत. मग या ठिकाणी काय येतंय, सिन्स जे आहे ते सिन्स हे बरोबर येत आहे. मग आता यामध्ये लक्षात घ्या, MPSCने आपल्याला या पेपरमध्ये काय केलं, अशा पद्धतीने दिलं आहे, मंडे लास्ट. मग आपण हे वाक्य मंडे लास्ट असंही म्हणू शकतोय आणि लास्ट मंडे, सिन्स लास्ट मंडे असंही म्हणू शकतोय. तर त्याच्यामुळे याला काय घाबरायची गरज नाही. ठीक आहे. तर यामध्ये आपलं उत्तराचं ऑप्शन कोणतं झालं, मग सिन्स जे आहे तर हे यामध्ये उत्तराचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा. आता हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न आपल्याला विचारला आहे काय, द सन हॅज रायपन द फ्रूट. तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला हा, या वाक्याचं काय करायचं, पॅसिव्ह वॉइस आपल्याला करायला सांगितलं. तर मित्रांनो, डिपार्टमेंटल PSIच्या 2017च्या पेपरमध्ये सुद्धा आयोगाने अशाच प्रकारचा एक प्रश्न विचारला होता. तो प्रश्न विचारला होता आपल्याला काय, सिम्पल प्रेझेंट टेन्सचा प्रश्न दिला होता, पण त्यांनी उत्तर देताना त्याचंही काय केलं होतं, टेन्स बदलून उत्तर दिलं होतं. पण त्याच्यामध्ये ऑप्शन ते एकच होतं म्हणून आपण उत्तराचं ऑप्शन त्या ठिकाणी आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतोय. पण इथं पण काय केलं आहे आयोगाने, लक्षात घ्यायचं, ॲक्टिव्ह वॉइसचं वाक्याचं पॅसिव्ह वॉइस करत असताना कधीही टेन्स बदलला जात नाही. ॲक्टिव्ह वॉइसच्या वाक्याचा टेन्स जर सिम्पल प्रेझेंट टेन्स असेल तर पॅसिव्ह वॉइसच्या वाक्याचा टेन्ससुद्धा सिम्पल प्रेझेंट टेन्सच असायला पाहिजे. ॲक्टिव्ह वॉइसच्या वाक्याचा टेन्स सिम्पल पास्ट टेन्स असेल तर पॅसिव्ह वॉइसच्या वाक्याचा टेन्ससुद्धा सिम्पल पास्टच असतोय. म्हणजे ॲक्टिव्ह वॉइसच्या वाक्याचा जो टेन्स असतो तोच टेन्स पॅसिव्ह वॉइसचा असतोय. या वाक्यामध्ये लक्षात घ्या, या वाक्याचा टेन्स कोणता आहे, हॅव हॅज प्लस V3 आहे. म्हणजे या वाक्याचा टेन्स आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. कुठला आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. मग प्रेझेंट परफेक्ट टेन्स जर असेल तर प्रेझेंट परफेक्ट टेन्सच्या वाक्याचं पॅसिव्ह वॉइस करताना आपण वापरतो हॅव बीन हॅज बीन प्लस V3. काय वापरतोय, हॅव बीन हॅज बीन प्लस V3. मग इथं काय पाहिजे होतं, हॅव बीन हॅज बीन प्लस V3 आपल्या उत्तरामध्ये यायला पाहिजे. हॅव बीन हॅज बीन प्लस V3. ओके. मग याचं उत्तर काय पाहिजे, हॅव बीन हॅज बीन प्लस V3चं ऑप्शन या ठिकाणी आपलं उत्तर असायला पाहिजे. आणि या ठिकाणी उत्तराचं ऑप्शनसुद्धा दिलेलं आहे. पण MPSCने पहिल्या आन्सर कीमध्ये पण आणि दुसऱ्या आन्सर कीमध्ये जरी विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला तरी देखील MPSCने काय केलं, या प्रश्नाचं उत्तर काय केलं, 1 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी दिलेलं आहे. 1 नंबरचं ऑप्शन दिलं आहे. कोणतं दिलं आहे, 1 नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे. आता मी पुन्हा एकदा सांगतोय, असे खूप सारे रेफरन्स बुक पण वाचले तर त्याच्यामध्ये असं कधीही सांगितलं नाही की टेन्स बदलायचं आहे. तर या ठिकाणी MPSCने अशा पद्धतीने ह्याचं उत्तर काय केलेलं दिलेलं आहे. तर आता ह्याचं उत्तर का दिलं आहे, म्हणजे रिअल तुम्हाला सांगायचं म्हणजेच काय, तर तुम्ही कुठल्याही ह्याला जर विचारलं तरी पण ह्याचं उत्तर असंच का, तर असं उत्तर नसायला पाहिजे. खरं पाहता याचं उत्तर काय पाहिजे होतं, 2 नंबरचं, म्हणजे हे ऑप्शन या ठिकाणी असायला पाहिजे होतं. पण आयोगाने दोन्ही आन्सर कीमध्ये हे दिलेलं आहे. म्हणून मी आत्ता सध्या आन्सर कीमध्ये पण तुम्हाला उत्तर याचं काय करतोय, हेच सांगतोय, आन्सर कीमध्ये जे दिलं आहे ते. तर आपण अशा पद्धतीने डिपार्टमेंटल PSI 16 एप्रिल 2022 रोजी झालेला जो पेपर आहे तर या पेपरचं आपण सविस्तर विश्लेषण केलं आहे. आणि विशेषतः हे विश्लेषण करत असताना आपण प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण केलं आहे आणि त्याचसोबत आपण त्याच्या प्रत्येक ऑप्शनचं सुद्धा विश्लेषण केलं आहे, ज्याच्यामुळं आपल्या सर्वांना निश्चितच नेमका MPSCची आपण तयारी करतोय किंवा येणारी परीक्षेची आपण तयारी करताय तर त्या परीक्षेसाठी आपण कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे याची 100% सर्वांना खात्री किंवा याची सगळ्यांना 100% आयडिया आलेली असेल. आणि मित्रांनो, निश्चितच आगामी होणारी किंवा येणारी जी परीक्षा आहे तर येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्या सर्वांना निश्चितच घवघवीत यश मिळेल. तर अशी या ठिकाणी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. भेटूया मग आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.